तुमचं सर तुम्ही तर 14 डिसेंबर झालं मुलांनी मला आणखी पुढे सांगितलंच नाही किंवा पण स्क्रीनकडे त्यांनी लक्ष दिलं नव्हतं. मला सर वाटलं कुठे सर ओन्ली स्टुडंटवर पोरं म्हणाले लिंक वाटलावा. तिथं त्यांना सांगून टाक ना मग तू. जुन्याच लिंकला ते सांगायची गरजच नाही. तिथं तुला माहिती आहे आपण कोणत्या लिंकला जॉइन झालो. तू पाठवू शकतोस. ओन्ली स्टुडंट्स तुमचाच ग्रुप आहे. आणि तिथं वर पाठवायचं जुन्या लिंकला जॉइन व्हा. सगळ्यात सोपं. मला तेच तर पाहायचं होतं, की आज लिंक न देता सुद्धा किती विद्यार्थी जॉइन होतात. लिंक दिली नाही याचा अर्थ काय असू शकतो? हा किती विद्यार्थ्यांना समजतो हेही मला पाहायचं होतं. आणि दररोजच्या लिंकमधला आणि म्हणजे आता झालेले या आठवड्यात जवळपास आपले 15 दिवस झालेले आहे, चालू आहे. आणि त्याही वेळेस सांगितलं होतं, की याच लिंकला आपल्याला दररोज जॉइन व्हायचंय. म्हणजे आपलं सांगण्याकडे किती जणांचं लक्ष असतं आणि लिंक दिली नाही म्हणजे शाळा बंद आहे की काय? आपण सुट्टीच्या दिवशी आपण थांबत नाही तर आज कसं थांबणार? तेही पाहायचं होतं. ठीक आहे. तसं तू मेसेज टाकून दे. कारण तुम्हाला माहिती आहे बाकी जुन्या विद्यार्थ्यांना तर सांगण्याची गरज नाही. त्याचा संदेश आला मी तुम्हाला काय उत्तर द्यायचं? तर इथं मुद्दाम पाहिलं मी, कुणाचं लक्ष जाऊ शकतं. तर इथं पाहायला गेलं तर 14/2/2020 दिसतं. पण पटकन लक्षात नाही येणार. जसं की आपण काल शिकत होतो. स्पेलिंग लिहिलेले असतील. एखादा शब्द लिहिलेला असेल. त्याचा काना मात्रा इकडे-तिकडे जरी एखाद्या वेळेस दिला, तरी आपण वाचताना त्या वाक्याला, त्या शब्दाला अगदी सहजच आहे तेच वाचतो. म्हणजे आपल्या तोंडी रुळलेला शब्द वाचतो. समजा एखादं वाक्य मराठीतलं असेल, इंग्रजीतलं असेल, 1-2 त्याच्यातले स्पेलिंग खाऊन टाकले असतील. कानाच्या ऐवजी मात्रा दिलाय, मात्राऐवजी उकार दिलाय. परंतु ओघवत्यामध्ये आपण आहे तेच वाचतो. म्हणजे मूळ शब्द तो आपल्याला पक्काच झालेला असतो. म्हणून. पण तसं इथं तसंच केलं होतं मी. इथं पाहायला गेलं तर पटकन 14 आपण पटकन म्हणू हा 14 डिसेंबर 2020 तरी पण लक्षात येणारच नाही. का लक्षात येणार नाही? 14च्या नंतर 12 दिसायला दिसते, पण 14-12 असं आपण लिहितच नाही. इथं मुद्दाम तुम्हाला रंग बदलून सुद्धा दिलं. म्हणजे छोट्यातली छोटी निरीक्षणातून आपल्याला चूक शोधून काढता आली पाहिजे. निरीक्षण शक्ती फार महत्वाची आहे. म्हणून 14 फेब्रुवारी झाले, तर 14 फेब्रुवारी नकोय. तर लिहिताना त्या अंकाच्या नंतर आपल्याला तिरपी रेष जी आहे, ही 14/12/2020 असं आवश्यक आहे. म्हणजे दिनांक सुद्धा लिहिताना आपण काय चुकू शकतो किंवा इथं सुद्धा आपली फिरती घेता येते. काय लिहिलंय? त्यामुळे विद्यार्थ्यांना माहिती आहे जेव्हा आम्ही दररोज परिपाठ असतो त्या परिपाठाच्या अगोदर म्हणजे परिपाठ चालू असताना किंवा परिपाठाच्या अगोदर बाहेरच्या फलकावर लेखन केलं जातं. जेव्हा परिपाठ चालू असताना काही जणांचं लक्ष असतं, परिपाठ संपल्यावर काही जणांचं लक्ष असतं, तेव्हा बरेच जण अगोदर तिथं काय चुकलंय, किंवा काही चुकीचं आहे का हे शोधून काढण्याचा प्रयत्न आणि ती दिलेली चूक किंवा तिथं केलेली चूक ही मुद्दाम केलेली असते. का? विद्यार्थी आहेत. रोहिणी आहे, करण आहे, राजेश्वर आहे. बरेच विद्यार्थी शाळेतले आहेत. त्यांना ते माहीत असतं. माहीत आहे. की मुद्दाम करतात आणि का करतात? जेणेकरून तिथं चुकीचा शब्द कोणता लिहिण्यात आला आहे का? दिनांक चुकीची टाकली आहे का? एखाद्या वेळेस दिनांक आजची टाकतो आणि वार कालचा लिहितो. कधी वार कालचा लिहितो, तर दिनांक उद्याची टाकतो. म्हणजे असा कुठला ना कुठला तरी आदला बदल. कधी दिनांक बदलते, कधी महिना बदलतो. महिना जो आहे तो सोडून दुसराच महिना टाकला जातो. म्हणजे आपलं लक्ष किंवा आपलं त्याला चित्त किंवा अवधान ज्याला म्हणतात, हे आपल्या घटकात किती आहे? इथून सुरुवात फार महत्वाची मुळात. जेव्हा तुम्ही एखादी कृती करता, त्या कृतीमध्ये आपलं पूर्ण लक्ष असणार त्याच्यावर. येस, मला पुस्तक वाचायचंय ना. आता पुस्तक वाचायचं म्हणजे काय आपण काही ग्रंथ भला मोठा काय पारायण करत बसत नाही. पारायणामध्ये ठरलेलं आहे सकाळपासून ते सायंकाळपर्यंत तुम्हाला ते करावंच लागतं. ते सगळ्या कृती तुम्हाला कराव्याच लागतात. नॉन स्टॉप कराव्या लागतात. पण जेव्हा आता आपल्या अभ्यासाचं पुस्तक वाचायचं तेव्हा त्याची गरज नाही आपल्याला. मला काय वाचायचंय? मग मला आज एखादी कविता अगोदर छानपैकी वाचून घ्यायची. तिला चाल कशी आहे मला कळत नाही. म्हणून मला तो क्यूआर कोड स्कॅन करायचा. क्यूआर कोड स्कॅन केल्याच्या नंतर मग मला त्या कवितेचं ती चाल कशी मला ऐकून घ्यायची. 2-3 चाल त्या दीक्षा ॲपमध्ये तुम्हाला सापडतील. पैकी कोणती मला योग्य ती आपण निवडायची आणि आपली कविता सादर आपण स्वतः म्हणायची. ऐकायची, ऐकायची, म्हणायची. चित्रपटातलं गाणं तुम्हाला कोणीही लिहून देत नाही. सैराटमधलं एकही गाणं तुम्हाला कोणी लिहून दिलेलं नाही. पण मला माहीत आहे आता प्रत्येक विद्यार्थ्याला त्याच्यातले गाणी येतात. का तुम्हाला पुस्तकात दिलंय का लिहून?
ढेंक चिका, ढेंक चिका किंवा वगैरे, वगैरे जे असतील ते. का आलं? ऐकलो. वारंवार, वारंवार ऑटोमध्ये किंवा रेडिओवर किंवा टीव्हीवर किंवा मोबाईलमध्ये ते नेहमी, 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 नेहमी आपण ऐकलो. म्हणून श्रवणाने सुरुवात झाली. ऐकलो, बोललो, भाषण आणि मग म्हणायला लागलो, की किती एकटा माणूस असू द्या, समजा आर्यन एकटा शेताकडे चाललाय आणि कोणीतरी सांगितलं, की किंवा त्यानं कुठेतरी पाहिलं वाटेमध्ये काहीतरी एखादा साप निघाला होता किंवा एखादं वानर मागं लागलेलं होतं. हा त्याचा अनुभव असेल. जाताना भीती वाटते आणि त्यावेळेस मग एकटा माणूस जेव्हा आपण जातो, कुणीही असो, त्यावेळेस तो शांत असं चालत जात नाही. असं जात नाही. तर त्यावेळेस भलेही त्याला गाणं येवो किंवा न येवो, तो गुणगुणत जातो. कविता येत असेल तर कविता आणि त्याच्या पुढचे शब्द येतही नाही. समजा एखादी कविता आहे. जसं की समजा आता आता आपलं समर्थ एक गीत सादर करणार आहे आणि ते गीत मला येत नाही. सुरुवातीचे काही शब्द येतात आणि ते गीत सुरुवातीचे मी काही शब्द म्हणतो आणि मग पुढे ना 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 ना. आता त्या नणचा, नूचा काहीच अर्थ नाही. पण त्यातले शब्द मी संगीतमय सादर आणि असं गुणगुण, गुणगुण करत आपण रस्ता पूर्ण. जेव्हा एकटा असतो, तेव्हा आपण हे करतो. भीती वाटू लागली तेव्हा करतो. म्हणून मग इथं सांगितलं कोणीच नव्हतं. अगोदर श्रवण खूप महत्वाचं आहे. ऐकतो आणि शिकतो. नेहमी सांगतो तुम्हाला. म्हणून ऐका, व्यवस्थित शिका, पहा, निरीक्षण करा, चुका शोधा. नुसत्या चुका दुसऱ्याच्या दाखवायच्या नाही, तर त्या शोधल्याच्या नंतर आपण दुरुस्तही करायची. नुसतं चूक नकोय, तिथं दुरुस्त काय पाहिजे? एक छोट्याशा गोष्टीने सुरुवात करूया. गोष्टीचा शनिवार नाहीये, पण सुरुवात करूया. ती एक म्हणजे चांगलीशी गोष्ट आहे. अगदी कमी वेळात. एक चित्रकार असतो, चित्र काढतो. पण अपंग असतो बिचारा. काय करावं? म्हणून तो चित्र काढतो आणि बाजारामध्ये जाऊन चौकामध्ये तिथं एका छानपैकी तिथं ठिकाणी लावतो. म्हणजे जेणेकरून ते चित्र पाहून कुणीतरी त्याला पैसे द्यावेत, कोणीतरी त्याला मदत करावी. आणि पण त्यानं काय करतो तिथं चित्र काढतो आणि चित्र काढून तिथं काही वाक्य लिहितो, की या चित्रातील चुका शोधा किंवा या चित्रात काय चुकली. पुन्हा नंतर जेव्हा दिवस मावळतो तोपर्यंत जेव्हा त्या चित्राकडे लक्ष दिलं जातं, तर सगळ्या जणांनी समजा गृहीत धरा, की हे त्याचं एक चित्र होतं. इथे एक चित्र काढलं होतं काही. जो तो येतो, हां, हे चुकले. पुन्हा ऐकून येणार, हां, हे चुकले. हे येतं. याला बोल, याला बोल, याला बोल, याला बोल. हे चुकलं, हे चुकलं, हे चुकलं, हे चुकलं. असं करत त्याचं मूळ चित्र जे होतं, ते सगळं चित्रच गायब होतं आणि फक्त चुकाचं चिन्ह तिथं दिसतं. नाराज होतो. म्हणजे इतक्या मेहनतीनं मी चित्र काढलं आणि सगळ्या चुकाच चुका आहेत. गुरुकडे येतो. सर मी असं करता असं काढलं आणि सगळ्यांनी मला हे केलं. तर तो म्हणतो, "थांब." ते चित्र पुन्हा काढ. जसंच तसं तेच चित्र काढलं जातं. याला हे कर. तेच चित्र काढलं जातं. थांब म्हणतात, "तू तिथं काही लिहू नको, मी लिहितो." आणि त्याच्या खाली ते वाक्य लिहितो, "चित्रातील चूक शोधून दुरुस्त करा." चूक शोधा, दुरुस्त करा. तिथून लोकं येतात, जातात, पाहतात, जातात. पाहतात, जातात. दिवसभरामध्ये कुणीही त्या चित्रातली एकही चूक शोधून काढत नाही किंवा त्याच्यावर त्याची चूक सांगत नाही. का? चुका काढणं फार सोपं आहे. पण काढलेल्या चुका दुरुस्त करणे किंवा त्या चुका शोधलेल्या कशा दुरुस्त करता येतील हे सांगणं कठीण आहे. म्हणून एक म्हण आहे मराठीमध्ये, दुसऱ्याच्या डोळ्यातलं पुसळ दिसतं, तर स्वतःच्या डोळ्यातलं मुसळ दिसत नाही. म्हणजे आपली चूक आपल्याला लक्षात येत नाही. माझं ते सगळं खरंच, माझं तेच बरोबर. ह्याच प्रत्येकाचंच असतं. म्हणून ह्याच्या काही मोरलच्या गोष्टी असतात, म्हणजे त्याच्यामधून बोधपर असतात. म्हणजे आपण चुका शोधून काढायच्या. पण नुसतीच चूक काढायची नाही. "सर, ते त्याला 4 चुकले." अरे मग 4 चुकले. पण त्याचं एखादं चित्र काढताना काहीतरी चुकलंय. "नाही सर, हे त्याचं चुकलं." मग बरोबर कसं आहे? मला माहित नाही. मग काय अर्थ नाही. "नाही सर, त्याचं चुकलंय." अरे मग का चुकलं? हे तिथंच होतं. म्हणून
नुसत्या चुका शोधणं नको. चुका शोधून तिथं नेमकं उत्तर काय असू शकतं हे तितकंच महत्वाचं. म्हणून मुलांना लक्षात ठेवा, आपण कधीही जेव्हा बाहेर निरीक्षण करतो, दुकानाच्या पाट्या पाहताना फार मोठी तर नेहमी तुम्हाला सांगतो, जेव्हा आपण बाहेर फिरतो तेव्हा तुम्हाला जर वाचन शिकायचं असेल, इंग्रजी लिखाण शिकायचं असेल, तर दुकानांच्या पाट्या पाहत चला. दुकानाच्या पाट्यावर चुका सापडते. चुका घेऊयात आपण, स्वीकारूयाच त्याला. पण तुम्हाला तिथं फार छानपैकी जाहिराती पाहायला मिळेल. तिथं काय काय लिहिलेलं असेल ते पाहायला मिळेल. तिथली जोड अक्षर तुम्हाला आपोआप पाहायला मिळेल, वाचायला मिळेल. ते करा. आणि त्याच्यावर आपल्याला मुळात प्रश्न आहे. आपले जे आकारिक चाचण्या आहेत किंवा शाळेमध्ये जे पेपर आहेत 30-30 गुणांचे, त्याच्यामध्ये आपल्याला ते प्रश्न आहेतच. जाहिरात वाचा आणि खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. जाहिरात वाचा आणि तुम्ही स्वतः 3 प्रश्न तयार करा. म्हणजे आपल्याला त्यावर आधारित प्रश्न सुद्धा आहेत. म्हणजे ते विनाकारणचं शिक्षण नाहीये. मुद्दाम आपल्याला शिक्षण आहे. व्यावहारिक शिक्षण आहे. व्यवहारात जगताना, जीवनात जगतानाच आवश्यक. तर ठीक आहे. तर एका छोट्या दिनांकापासून आपण इथपर्यंत पोहोचलो. तर लक्षात ठेवायचं, कधी आपण चुका शोधायच्या पुस्तकातल्या असं कुठल्या असू दे, पण चूक शोधून काढल्याच्या नंतर ती दुरुस्त कशी करता येते, तिच्यात नेमका काय बदल पाहिजे हे तितकंच महत्वाचं आहे. आपली जी सचित्र बालमित्र जी उजळणी आहे, त्याच्यातली आजही मला तो विद्यार्थी माझ्या शाळेतला आठवतो. इयत्ता 2री ला आहे तो विद्यार्थी तिथे म्हणजे 4 वर्षापूर्वी म्हणजे आता तो 6वी ला गेलेला आहे. हिमायतनगरला, नेहरू नगर शाळेतला. इयत्ता 2री चा विद्यार्थी. त्याने आपली सचित्र बालमित्र जी उजळणी आहे, त्याच्यात तुम्ही आजही तुम्ही बारकाईनं पाहत मला सापडते का? आणि तसं आम्ही त्यांना ईमेलही केला होता. तसं त्यांना आम्ही माहिती पाठवली होती. फोन सुद्धा केला होता. आणि त्यांनी सांगितलं, की पुढच्या प्रकाशनामध्ये आम्ही तो बदल करू. आणि त्या मुलाशी बोलणं करून दिलं होतं. 6 विद्यार्थी आहे आणि हे मी सांगितलेलं नाही. त्या विद्यार्थ्याने मला चूक शोधून काढली. दुसरीच्या मुलाने उजळणीच्या पाढ्यांमध्ये असलेली चूक शोधून काढली. त्याला का सापडली? आम्ही पाढे पाठ करा म्हणलो नाही. पाढे तयार करा म्हणलो. आणि जेव्हा पाढे तयार करायला सुरुवात केली, तेव्हा त्यानं सांगितलं, "चला आता पाढे तयार केले." आणि एके दिवशी एका पालकांनी सगळ्या विद्यार्थ्यांना उजळण्या वाटप केल्या. सर म्हणले, "आपल्या विद्यार्थ्यांना कार्यक्रमानिमित्त उजळणी." आणि त्यांनी जेव्हा ते पाढे स्वतः तयार केले होते वहीवर, गुणाकार, बेरीज रूपाने, वेगवेगळ्या रूपाने. मग त्याने म्हटलं, "सर, आपलं उत्तर हे आलंय, तुम्ही मला बरोबर केलेलं आहे आणि उजळणीमध्ये ही आहे. माझं बरोबर आहे की त्याचं बरोबर आहे?" म्हणलं, "तुझं तू अगोदर तळा करून बघ." त्यानं म्हणलं, "सर, आपलं बरोबर आहे." मग त्यांचं चुकलंय. गोल कर म्हणलं त्यांना. 2-3 उजळण्या पाहिल्या. खूप जणांच्या उजळण्या पाहिल्या. मी दुकानात जाऊन पुन्हा नवीन एक उजळणी घेतली. त्याच्यातही पाहिलं. त्याच्यातही चूक होती. आणि मग त्या ठिकाणी जो संपर्क क्रमांक होता, जे प्रकाशक होते, त्यांना फोन केला. त्यांना दाखवून दिलं, की "सर असं करता असं एका विद्यार्थ्याने ही चूक शोधून काढलेली आहे आणि पुढच्या प्रिंट त्यांनी सांगितलं, "बरोबर आहे. पुढची जेव्हा छपाई होईल, त्या छपाईमध्ये ही चूक दुरुस्त केली जाईल." कारण आता तो तर माल विकलेला आहे त्याने. सगळ्या दुकानापर्यंत पोहोचलेला आहे. कदाचित जुन्या उजळणी असल्या तर तुम्हाला ती सुद्धा चूक सापडेल. जी शाळेतल्या माझ्या 2रीच्या विद्यार्थ्यांनी शोधून काढली. मग शोधून काढणे आणि दुरुस्त करणे या दोन्ही गोष्टी तितक्याच महत्त्वाच्या. त्यासाठी फक्त काय पाहिजे? निरीक्षण. म्हणजे ऐकणे, पाहणे या 2 गोष्टी सतत जेव्हा असतात आणि नशिबवान आपण आहोत, की आपण कोणी बहिरे नाहीत आणि आपल्यापैकी कुणी असं नाही, की चला बाबा मला दिसत नाही. त्याच्यामुळे आपण फार नशीबवान. सगळ्यात सुखी आपण. मला ऐकू पण येते आणि दिसतंय. दोन्ही अवयव आपल्याला आहेत. आणि तिसरं म्हणजे मला बोलता पण येतं. श्रवण आहे, इथून माझं निरीक्षण आहे, भाषणासाठी मला तोंड आहे आणि कृतीसाठी मला हात-पाय आहेत. याच्यासारखा सुखी दुसरा कोणीच नाही. याच्यापेक्षा सुखी जर म्हणाल, तर मला नाही वाटत. आपण सुख आणि समाधान याच्यात थोडासा भेद वेगळा करतो. असो, तर समर्थ आहे का? समर्थ हाके हां, आहे. तर सुरुवात करूयात आपण समर्थ हाकेपासून. समर्थ हाके, आवाज पोहोचतोय माझा? कारण कोणतीही गोष्ट करायची हो म्हटलं, सर. येस. आपल्या मनामध्ये जर आपल्या भाव असेल, तर सगळं होऊ शकतं. पण दिलंय बाबांनी तर चांगलं आहे, मला सर ऐकायचंय, तर केलं, तर नाही जमलं. सर हां, येस. मला सरळ काढता जमालं. काय, काय? सरळ व्याज बरं, बरं. पण सरळ व्याज काढता जमायला. ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे. छान गोष्ट. तर आता आपण समर्थकडे जाऊया. हां. समर्थ लागलीच तू आपलं जे गीत आहे, आपल्या प्रार्थनेतलं गीत आहे, ज्याला भजनही म्हणतो आपण आणि जे राष्ट्रसंतांनी लिहिलेलं आहे. अतिशय महत्त्वाचं गीत. अतिशय प्रत्येकाला काहीतरी संदेश देणारं आणि तुम्हाला त्या दिवशी जे म्हटलं मी सुविचार ऐकला, तो पाहिला, वाचला.
तो होता की म्हणजे जर समजा गावात सर्वात प्रसिद्ध जर म्हणजे जे आपले सामाजिक स्थळ असतात, जसं की शाळा असेल, धर्मशाळा असेल किंवा अंगणवाडी असेल, तुमचं दान कुठं द्यायचं गावकऱ्यांनी? तर तुमचं जर आपलं दान आपल्याला जे काही द्यायचंय ते, तर ते पवित्र ठिकाण तुमची शाळा गावातले आहेत, खेड्यातले असतील, शहरातले असतील, कुठली असू द्या. ते शाळा हे जे महत्त्वाचं ठिकाण आहे. या ठिकाणी जर आपण आपलं दान, भले मग ते श्रमरूपी असो, आर्थिक रूपी असो किंवा आणखी कोणतंही असो, हे जेव्हा आपण त्या स्थळाला देतो, त्याच गावचा विकास हा 100% हा होत असतो. कारण शाळेला जिथं पवित्र मानलं जातं, तिथंच विकास हा 100% असतो. मंदिर आहेत, मंदिर असावीत गावामध्ये हरकत नाही. परंतु अंधश्रद्धेकडे नेणारे नसावे आणि त्यावरच संत तुकडोजी महाराजांचं जीवन. येस समाधान तू सादर करू शकतो. समर्थ माझं नाव समर्थ. मी आपल्या समोर एक गीत सादर करीत आहे. मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव, मनी नाही भाव म्हणले देवा मला पाव. देव आशान पावायचा नाही रे, देव बाजारचा भाजीपाला नाही रे. देव आशान पावायचा नाही रे, देव बाजारचा भाजीपाला नाही रे. दगडाचा देव त्याला वड्राच भेव, दगडाचा देव त्याला वड्राच भेव. सोन्या चांदीचा देव त्याला चोळाच भेव, सोन्या चांदीचा देव त्याला चोळाच भेव. देव आशान पावायचा नाही रे, देव बाजारचा भाजीपाला नाही रे. देव आशान पावायचा नाही रे, देव बाजारचा भाजीपाला नाही रे. लाकडाचा देव त्याला अग्नीच भेव, लाकडाचा देव त्याला अग्नीच भेव. चिखलाचा देव त्याला पाण्याच भेव, चिखलाचा देव त्याला पाण्याच भेव. देव आशान पावायचा नाही रे, देव बाजारचा भाजीपाला नाही रे. दगडाचा देव त्याला वड्राच भेव, सोन्या चांदीचा देव त्याला चोळाच भेव. देव आशा पावायचा नाही रे, देव बाजारचा भाजीपाला नाही रे. मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव, देव आशान पावायचा नाही रे, देव बाजारचा भाजीपाला नाही. ओके, छान. देव देव तर मानतोच आपण, मानलंही पाहिजे. पण शेवटी देव म्हणजे काय? ईश्वर म्हणजे काय? एक अशी शक्ती की जिच्याशिवाय झाडाचं पानही हलत नाही. मग ती शक्ती म्हणजेच निसर्गाने दिलेली ती जे निसर्ग, आपल्या परिसरामधला सगळ्यात महत्त्वाचा घटक, सगळ्यात मोठा देव तो म्हणजे निसर्ग. त्याच्याशिवाय हिल न सके एक पत्ता, प्रभू इच्छा के बिना यहाँ पे हिल न सके एक पत्ता, असं जे आहे म्हणजे त्याच्या मनाशिवाय काहीच नाही. आता आपण बोलतोय की त्याची इच्छा, त्याची इच्छा दिसत नाही. ती शक्ती अद्भुत आणि आपल्याला डोळ्यासमोर न दिसणारी ती शक्ती आहे. कुठली तरी एक शक्ती आहे. त्यालाच आपण ईश्वरी शक्ती म्हणतो. भले नाव वेगवेगळे असतील. आपण विषय शिकतोय, नावं वेगवेगळे आहेत. शिक्षण मात्र सारखंच. गणित शिकतोय म्हणजे व्यवहार शिकतोय. मराठी शिकतोय, व्यवहार शिकतोय. इंग्रजी शिकतोय, बोलण्याचा व्यवहार शिकतोय. व्यवहारात कसं बोलायचं ते शिकतोय. म्हणजे नावं वेगळे, कृती सारखी आहे. एक आपल्याकडे वारकरी संप्रदाय आहे. आपल्यासोबत सर आहेतच. खूप मोठे भक्त आहेत. वारकरी संप्रदायामध्ये खूप छान सरांचं काम आहे. एवढंच आहे. आपण देवाच्या मागे जाणं, देव मानणं आणि अंधश्रद्धा बाळगणं यामध्ये फरक आहे. आपण त्याच्यामध्ये जर अंधश्रद्धेकडे गेलो, तर मात्र आपण विज्ञानाला दूर लोटू. अंधश्रद्धेकडे जायचं नाही. पण निसर्गाच्या या शक्तीला मात्र आपल्याला मान्य करावंच लागतं. जरी त्या ठिकाणी तुकडोजी महाराजांच्या याच्यामध्ये मनी नाही भाव. आता हा जीवनाशी अर्थ लावण्यासारखा. जर समजा मी सांगतोय आपल्याला काही गरजच नसेल ना, जाऊ द्या ना काहीतरी म्हणतायत, तर आपल्या डोक्यात शिरणारच नाही. काही जमणार नाही. पण नाही मला काहीतरी गरज आहे. बापूसाहेब सर काहीतरी सांगतायत. आपले दिलीप सर काहीतरी एखादी घटना सांगतायत, एखादी गोष्ट सांगतायत किंवा जे पाहुणे आलेले होते, ते काहीतरी सांगतायत. त्याच्याबद्दल माझ्या मनात भाव असेल, तर मला काहीतरी जमेल. येस, काहीतरी खरंय. नाहीतर जाऊ द्या काय त्याच्यामध्ये.
असं झालं की मग मात्र अवघड गोष्टी होतात. तिथं मग यश मिळत नाही. म्हणून इथं मला मनात भाव ठेवून जर मी शिकायला सुरुवात केली, तर मला शिष्यवृत्तीचं यश मिळेल. नक्कीच तुमच्यापैकी काही जण पुढे नवोदयला घुसतील. नवोदयमध्ये प्रवेश मिळेल तुम्हाला. यशाला एक यशाची पहिली पायरी तुम्हाला गाठते. नवोदयमध्ये प्रवेश केला म्हणजे मला यश मिळालं नाही. यशाची एक पायरी तुम्ही गाठली. तिथून तुमचं आता यशाचे पुढचं शिखर गाठण्यासाठी तयारी सुरू झाली. एक तुम्हाला स्टेप मिळाली, एक पायरी मिळाली. बापरे! माझा मुलगा नवोदयला लागला. नाही, आता खरी सुरुवात झाली. असं. मग छानपैकी सुरुवात करूया. कालचा भाग आपण पाहिला आणि किती अडखळलो, जो की आपण पहिलीला आता आमच्या वेळेस तरी किंवा सरांच्या वेळेस किंवा तुमचे आई-वडील जेव्हा शाळेत शिकत होते, त्यांच्या वेळेस आम्हाला इयत्ता 5वी ला गेल्यावर इंग्रजी होतं मुलं. 4थी पर्यंत इंग्रजी नव्हतं. 4थी पर्यंत फक्त मराठी, गणित, भूगोल, आपला नांदेड, नंतर आपला महाराष्ट्र या नावाने भूगोल होतं आणि शिवरायांचा इतिहास, थोरांची ओळख नावाने. बस तेवढंच होतं आम्हाला. तुम्हाला नाही. आम्हाला 5वीत गेल्यावर आम्हाला शिकवलं, हां, चला लिहा ए, चला लिहा बी. असं ए, बी, सी, डी करत-करत ए, डी, शी संपलं. आणि तुम्हाला मात्र वर्गात दाखल झाल्याबरोबर पहिलीला असतानाच तुम्हाला 1, 2, 3, 4 ए-बी-सी-डी 2 अक्षरी, 3 अक्षरी शब्द सुरू झाले. म्हणजे 5 वर्षानंतर जे होतं, 4 वर्षाच्या नंतर 4थी झाल्यानंतर, ते तुम्हाला 4 वर्ष अगोदरच मिळायला सुरुवात. म्हणजे याचा अर्थ 5व्या वर्षी 5वीत आपल्याला बऱ्यापैकी जमायला पाहिजे. ठीक आहे. आपण पाहिलं काल त्याच्यामध्ये की आपण अल्फाबेट्समध्ये बऱ्याच ठिकाणी अडलो. वाचनामध्ये नाही अडलो आपण, पण लेखनामध्ये मात्र अडलो. आता मी लेखनाकडे का गेलो? कारण श्रवण, भाषण, वाचन या सगळ्या क्रिया तुमच्या 3-4 वर्षात संपलेल्या आहेत. झालेलं आहे. आत्ताचा हा 6 महिन्याचा काळ संपून गेलाय, इथपर्यंत सुद्धा ते आटोपलेलं आहे. मग आता आपल्याला दिलेले शब्द, कारण रोहिणीची समस्या होती. रोहिणी सर मला थोडंसं वाचनामध्ये अडथळं. मग वाचनामध्ये मला अडचण काय येते? कारण मी त्या शब्दांकडे लक्ष दिलं नाही. मी अगोदरही तुम्हाला सांगलंय, आजही सांगतो. भलेही त्या ठिकाणी चुकीचे उच्चार येऊ द्या, पण वाचा. आणि म्हणून तुम्हाला रात्री ॲप शिकवलं. रात्रीचे आपण 8 ते 9, 9 सव्वा 9 वाजून गेले. जवळपास सव्वा तासाच्या वर आपली कालची तासिका झाली रात्रीची. त्याच्यामध्ये आपण पाहिलं, तुम्हाला एक ॲप शिकवलं, की ज्याच्यामध्ये की आपण त्या एका ॲपच्या मदतीने तुम्ही स्वतः बोलून आपलं चुकतंय, बरोबर आहे ते नंतर बघू. पण निर्जीव वस्तूला तुम्हाला आता बऱ्याच जणांना माहिती आहे. जे नव्हते काल, पण त्यांना सुद्धा त्या गोष्टी माहिती आहेत. महेश थोडंसं व्हिडिओ तुझा बंद राहू दे सतत चालतोय. तर त्या ठिकाणी ते शब्द लिहिताना, वाचताना, बोलताना होऊ द्या चुका, येऊ द्या. पण स्वतः प्रयत्न करा. त्या वस्तूला बोलायचा प्रयत्न करा किंवा त्या वस्तूबद्दल अगोदर 2-3 वाक्य तयार ठेवा. 30 सेकंद वेळ असतो. 30 पैकी 10 सेकंद, 15 सेकंद, 20 सेकंद त्या वस्तूबद्दल बोला. तर ती वस्तू बोलते स्वतः असं समजून बोला, रेकॉर्ड करा आणि मग ते पुन्हा ऐका. येऊ द्या माझ्यापर्यंत. तिथं चुकलेलं आपण पुन्हा दुरुस्त करून, त्याला डिलीट करून पुन्हा तयार करू. किंवा अगोदर तुमची वाक्य ऑडिओ मधले येऊ द्या. बोलून प्रयत्न करा. येऊ दे छोटे-छोटे. समजा एखादं याच वस्तूचा फोटो घेतला. हिला इथं तोंड काढलं. आता बऱ्याच विद्यार्थी म्हणतील, "सर याला इथं कसं तोंड काढलं?" ते त्या ॲपमध्ये काढता येतं. तुमच्यापर्यंत ते ॲप पोहोचेल नंतर. इथं फक्त रेष ओढली, की याचे 2 भाग होतात. म्हणजे इथं तोंड तयार होतं आणि ही वस्तू बोलायला लागते. तुम्ही जे बोलाल ते ही वस्तू बोलते. कोणतीही निर्जीव वस्तू असू दे, ती तुम्हाला बोलते. तुम्ही जे या वस्तूचं वर्णन कराल, मग ही वस्तू काय बोलू शकते? आधी मराठीमध्ये विचार करू आपण. नमस्कार. अगोदर ती वस्तू नमस्कार करेल, गुड मॉर्निंग म्हणेल, गुड इव्हनिंग म्हणेल, गुड नाईट म्हणेल, हॅव अ नाईस डे म्हणेल, काहीतरी म्हणेल, बाय म्हणेल, हाय म्हणेल, येस म्हणेल, नो म्हणेल. आपण ठरवायचं की ती वस्तू काय बोलणार आहे. हॅलो, येस, आय एम डस्टर. येस, यू नो, येस, माय नेम इज डस्टर. एवढे 2 वाक्य त्या वस्तूचे. हजारो वस्तू तुमच्या आजूबाजूला पडलेल्या आहेत. प्रत्येक वस्तूचं नाव घेऊन तुम्ही थोडंसं बोला. काय पडलंय? पेन सापडली. येस, पेन, P-E-N पेन, ब्लू पेन,
मार्कर पेन, माय पेन, धिस पेन, दॅट पेन, दिस इज अ पेन. एक शब्द सापडला, बोलायला सुरुवात झाली. फार अवघड नाही. प्रयत्न अवघड आहे. प्रयत्नच नाही केला तर मग सगळं जाऊ. प्रयत्न वाळूचे कण रगडिता तेलही. पण मग सर आता मी वाळू कुठून आणू? मला तेल पाहिजे आणि मला वाळू रगडतो मग घरी मला फोडणीसाठी तेल काढ. आम्हाला तसंच वाटत होतं लहानपणी. मला काय कमाल आहे, असं कशी वाळू असेल की बा वाळू रगडल्यावर तेल निघतं. शब्दशः अर्थ. आजही म्हणींचा शब्दशः अर्थ बऱ्याच ठिकाणी घेतला जातो. म्हणून शब्दशः अर्थ नाही. प्रयत्न इतके असावेत, कोणत्याही कठीण परिस्थितीवर मात करून आपण यश मिळवू शकतो. म्हणजेच प्रयत्न वाळूचे कण रगडिता तेलही गळते. म्हणी आणि त्याचा अर्थ. एक म्हण म्हणजे एक गोष्ट असते. एक वाक्प्रचार म्हणजे एक गोष्ट असते. जसं की हातावर तुरी देणे. आपल्याला माहिती आहे शिवाजी महाराजांनी पेटाऱ्यातून पसार होताना म्हणजे त्या बादशहाच्या हातावर तुरी दिल्या. आम्ही चौथीला असताना तेव्हा थोरांची ओळख होती तोच शब्द आहे, आजही तोच आहे. आम्हाला प्रश्न पडायचा आणि आम्हाला सुद्धा सर खूप मजेत सांगायचे अगोदर. सांगा बरं मुलांनो. शिवरायांनी बादशहाच्या हातावर तुरी देऊन शिवाजी महाराज बादशहाच्या हातावर तुरी देऊन पसार झाले. या शब्दाचा या वाक्याचा अर्थ काय? म्हणजे शिवराय पळून गेले. नाही ना, आता आम्ही असताना आता ते तुम्हाला माहिती आहे. पण आम्ही असताना, आम्ही शिकत असताना तुमच्या आई-बाबांना विचारा. 100% तुमच्या आई-बाबांना सुद्धा तोच अनुभव आहे की नाही विचारा. तुमच्या सरांनी, त्यांच्या सरांनी, तर सगळ्यांचे आई-वडील किमान 4थी शिकलेलेच आहे. पेक्षा जास्त आहेत. पण गावातली शाळा 4थी पर्यंतची होती म्हणजे होती. थोरांची ओळख आजही माझ्याकडे पुस्तक जतन करून ठेवलंय. छोटं पुस्तक होतं. आता तुम्हाला मोठं पुस्तक आलंय. त्यावेळेस पुस्तक छोटंसं होतं. खूप छानसं आहे. आम्हाला कलरचे चित्र नव्हते. नक्की दाखवेल, नक्की दाखवेल. कलरचं चित्र नव्हतं, तर त्याच्यावर फक्त एक रंग ओढायचे ते. कुठेतरी पिवळा रंग इथून तिथून त्या पानाला, कुठेतरी गुलाबी रंग. आता तुम्हाला प्रत्येक चित्र, प्रत्येक घोडं असेल, माणूस असेल, कपडे असतील, टोप असेल, प्रत्येकाला रंग स्वतंत्र आहे. आता डिजिटल पुस्तक आहे. आमच्या वेळेचं पुस्तक म्हणजे एक चित्र काढायचं आणि त्या चित्राला एवढा मिळून एकच रंग द्यायचा. त्या रंगातून चित्र शोधून काढायचं. गुलाबी, कुठेतरी पिवळा, कुठेतरी चॉकलेटी, अख्खा रंग इथून तिथून त्या पानाला नक्की दाखवेल तुम्हाला. तर त्या पुस्तकातून आम्हाला सरांनी विचारलं. आता जे बिचारे शेतकरी जवळपास शेतकऱ्याचे विद्यार्थी खेड्यामधले म्हणल्याच्या नंतर. मुलं म्हणले, सर त्यावेळेस ते त्याच्या शेतामध्ये कारण बादशहाने त्याला आणलेलं होतं तिथं आग्र्याला आणि मग आता असं तर काही जाऊ देणार. मग काय करावं? मग त्याने काय केलं, त्याच्या शेतामध्ये खळ झालं आणि तुरीचं खळ झाल्यावर त्याने तुरी त्याला दाखवल्या, बघा बादशाह आमच्याकडे अशा तुरी आहेत. मग त्याला इतक्या मोठ्या तुरी दिल्या आणि मग शिवाजी महाराज निघून गेले. म्हणजे तुरी देऊन तुरीच्या बदल्यामध्ये शिवाजी महाराज गेले. हातावर तुरी दिल्या. हा शब्दशः अर्थ घेतला. सगळी मजा यायची. सर हसायचे, मारलं नाही. हसायचे आणि मग समजून सांगितलं. तर मराठीला आम्हाला सुरुवातीपासूनच खूप छान सर मिळाले. अगदी पहिलीपासून आम्हाला आताही आहेत. आमच्या सुरुवातीला 1ली-दुसरीला शिकवलेल्या लीलाताई भालेराव मॅडम आहेत. आजही आहेत. नेहमी गुरुपौर्णिमेला अधूनमधून त्यांच्याकडे जातो, बोलतो त्यांना. त्यांनी शिकवलं. नंतर अणुसाहेबाई कोटलवार होत्या. आजही प्राथमिक शिक्षण दिलेल्या सगळ्या शिक्षकांची ओळख आहे. 8वी पर्यंत 8वी 12वी पर्यंतच्या. मारकुटे सर आम्हाला एकच होते, कांबळे सर. पण नंतर लक्षात आलं की ते का मारायचे. त्यांना शिस्त फार प्रिय होती. आणि ते होते चित्रकलेचे. चित्रकलेचे सर आले म्हणलं, खरं तर चित्रकलेची किती आवड असायला पाहिजे. पण ते सर येणार म्हणले की आम्ही दप्तर खिडकीतून बाहेर टाकून खिडकीतून पळून जाऊ. कारण कालच्या जर तासिकेला नसेल, तर आजच्या दिवशी सोडून मोकळं करायचं. तर भ्यायचे सगळे विद्यार्थी द्यायचे. पण नंतर थोडासा संवाद वाढला आणि संवादातून शिक्षणाकडे गेल्याच्या नंतर त्या सरांचे खूप आवडते विद्यार्थी झाला. आणि नंतर कधी पण अरे इकडे या चला 3-4 जणांची टीमच होऊन बसली. जसं आता तुमची आहे तशी टीम झाली आणि प्रत्येक वेळेस मग ते काम आम्हाला सांगायचे. म्हणजे थोडंसं कधी कोणतेही शिक्षक आपल्याला रागवत असतील, तर त्या शिक्षकांची पण माहिती सरासरी रागवत नाही. पण तसं असेल, तर नक्की तुमच्यावर जेव्हा विश्वास बसला, नाही हा मुलगा करतोय, येस ही मुलगी करते. बघा तुम्ही त्यांची किती आवडते बघा. हा माझा वैयक्तिक अनुभव आहे, माझ्या मुलाचा अनुभव. तर तेवढं मात्र करा. कोणी विनाकारण रागवत नसते कोणाला. तर त्या पद्धतीने आम्हाला ते पुस्तक होतं आणि त्या शब्दाचा अर्थ तसा लावला. इंग्रजीमध्ये सुद्धा तसे शब्द असतात. प्रत्येक भाषेमध्ये असतात. हिंदी असेल, इंग्रजी असेल, जी बोली भाषा आहे. आता बोली भाषा कोणत्या? अभ्यास कर.
म्हणजे प्रथम भाषा, द्वितीय भाषा, तृतीय भाषा, अशा 3 आपल्यासाठी आहेत. त्या 3 मध्ये आपण परीक्षा देत असतो. आणि या परीक्षा आजचा भाग थोडासा आपल्याला जायचा सर आहे, आणि सुद्धा नवीन भाषा. शिक्षक पुण्याचे आपले सोबतचे जे आमचे मित्र आहेत, त्यांनी ऑनलाईन त्या ठिकाणी प्रशिक्षण पूर्ण केलेलं आहे. तिथं फुकटचं नव्हतं ते. मोडी लिपी भाषा येणारे फार कमी लोक आहेत. त्यांचं प्रशिक्षण त्यांनी पूर्ण केलं. त्यांचे प्रमाणपत्र त्यांनी दाखवले. त्यांच्यासोबत त्यांनी ज्या गुरुने शिकवलं त्यांची भेट ती त्यांनी आमच्यासोबत शेअर केली. म्हणजे जेव्हा आपल्याला काहीतरी नवीन शिकायचं असतं, कारण मोडी लिपी आपल्या पुस्तकात नाही शिकता येणार. पुस्तकात वाचून नाही समजणार. किती प्रयत्न करतो म्हणजे नाही जमत. त्याचं ज्ञान ज्या व्यक्तीला आहे त्याच्याकडून जर आपण घेतलं तर थोडंफार समजतं. म्हणून देणारा आणि घेणारा दोन्ही तयार पाहिजे. तर रथ चालतो. फक्त गाडी चालवणारा आहे, बैलगाडी हाकणारा आहे, पण बैल चलायलाच तयार नाही, तर गाडी पुढे जाणार. मग त्या ठिकाणी कोणतंही असो, त्या ठिकाणी आपल्याला पुढे जाण्यासाठी दोघांची तयारी पाहिजे. मी सांगतोय, आई बाबा सांगतायत, पण मुलांची तयारीच नाही. सांगायला तो सांगितलं. सगळ्यात घातक शब्द जर कोणता असेल, आम्ही प्रशिक्षण जेव्हा शिक्षकांचे प्रशिक्षण असतात त्यावेळेस आमचा पहिला एक शब्द असतो प्रशिक्षणामध्ये आलेल्या शिक्षकांना, किंवा याच्यामध्ये असं म्हणणारे किती जण आहेत. जाऊ द्या ना. जाऊ द्या ना, असे म्हणणारे जर असतील, आम्ही हात जोडून त्यांना म्हणतो, सर तुम्ही नाही थांबलात तरी चालेल. भले मग ते शिक्षक असो का शिक्षिका. कारण हिमायतनगरला असताना 7 वर्षामध्ये 4 वर्ष ट्रेनिंग देण्यामध्ये बरेच दिवस त्याच्यामध्ये गेले. आणि सुरुवातीला हा अनुभव आला. आणि नंतर त्यांना जेव्हा कळालं की नाही काहीतरी वेगळं आहे, मग ते कोणीच म्हणत आहे, जाऊ द्या ना सर. सुरुवातीला जाऊ द्या ना सर, पटकन एखादा घंटा घ्या, पटकन जाता येते. पटकन जाता येते. जसं काही प्रशिक्षणाला आलेत म्हणजे त्या प्रशिक्षणावर किंवा आपल्या या महाराष्ट्रावर किंवा शिक्षण व्यवस्थेवर उपकारच केले. असे होते. आता नाही ना. असे होते. आज प्रत्येकाला वाटते काहीतरी शिकलं पाहिजे. आज प्रत्येकाला त्याची एक गोडी वेगळी निर्माण झाली. सुरुवातीला जाऊ द्या ना सर, काय जाऊ द्या ना सर, कशाला करीत बसता तुम्ही हे? काय बंद पडले? तुम्हाला काय जास्त मिळाले काय? काय पगार वाढणार आहे का तुमचा? होते. आम्हालाही आजही घडीला या ठिकाणी तुमच्यापर्यंत पोहोचताना सुद्धा आम्हाला बरेच जण होते तसे. काय सर, काय पोट बरी आहे काय? उगाच दुधानं बसा ना घरी, खा ना भाकर. का आगाऊपणा करता? अशी म्हणणार. पण आम्ही ठरवलं की मला समाधान कुठं आहे? मला मुलांशी बोलणं, शाळेत जाता येत नाही ना, मग मुलांशी बोलणं, नवीन शिक्षकांची ओळख झाली, की घरी जर नुसतं झोपलो असतो तर झोपून जास्त बिमार पडलो असतो. पण या शब्दाला आपण बोलतो. हे शब्द आपल्यातून हद्दपार. हा शब्द जेव्हा तुमच्यातून हद्दपार होईल, तेव्हा आपला रथ, ज्याला आपण गाडीला कुट्टी लागली म्हणतो. कुट्टीत सगळ्याला माहिती आहे, हे बैलगाडीचं चाक आहे. बैलगाडीचं चाक आपल्याला गणित खूप मोठं शिकवतं. बैलगाडीच्या चाकाकडे पाहिल्या पाहिल्या आपल्याला भूमिती शिकता येते. बैलगाडीच्या चाकाकडे पाहिल्या पाहिल्या भूमितिक आकार शिकता येते. बैलगाडीच्या चाकाकडे पाहिल्या पाहिल्या आपल्याला वर्तुळ, त्रिज्या, व्यास, परिघ सगळ्या गोष्टी शिकता येतात. वर्तुळ, केंद्र, बिंदू शिकता येतात. पण बैलगाडी जुन्या काळात तयार झालेली आहे. पण भूमितीचा आधार घेतलेला आहे. सायकलचं चाक, मोटारसायकलचं चाक. आता नवीन मोटरसायकलचे चाक थोडेसे वेगळे आहेत. त्यांना फक्त 4च ते आपल्याला ते व्हीलचे दिलेलं आहे. ती गोष्ट वेगळी. म्हणजे सायकलच्या काड्या ज्या आहेत, एकही काडी कमी जास्त नसते. तीच त्या सायकलची त्रिज्या असते, त्या चाकाची त्रिज्या असते. टायर म्हणजे त्या चाकाचा परिघ असतो. तिथं शिकायला मिळतं. आकृती काढली म्हणजे मला शिकायला मिळतं. नाही, मला व्यवहारात शिकायला मिळतं. अगोदर तिथं आहे. त्याच्यावर पुस्तक आहे. म्हणून पहिलं जाणून द्या ना, हा शब्द ज्यांच्याकडे आज घडीला आहे, ज्यांच्या खिशात बसलाय, ज्यांच्या पॅन्टच्या मागच्या खिशात, पुढच्या खिशात बसलाय. काही जणांना 4 खिसे, 2-2 खिसे. ज्या खिशात तो लपून बसलाय, त्याला अगोदर सर्फ एक्सेलनं धुवून काढ. म्हणजेच कायमचा हद्दपार करा. जाऊ द्या ना. जाऊ द्या ना नको. येऊ द्या ना. फक्त जायचं ये का. येऊ द्या ना. किती होईल? मला 50% येईल, 30% येईल, 40% येईल. येऊ द्या ना.
जेवढं येऊन आलं तेवढं येऊ द्या. बाकीचं खायचं म्हणलं की येऊ द्या म्हणतो. कामाचं म्हणलं की जाऊ द्या म्हणतो. माणसाचं फार विचित्र आहे काही जण. हां, वेडा हां, येऊ द्या. गोष्टी येऊ द्या ना. थोडंसं काम जाऊ द्या ना. थोडं भांडे घासला की जाऊ द्या ना. काम म्हणलं की जाऊ द्या ना. खायला ठेवू का बाई? येऊ द्या ना. ह्या जाऊ द्या की येऊ द्या. ह्या झाला आणि तिथं येऊ द्या. हा शब्द. जाऊ द्याच्या ऐवजी येऊ द्या शब्द होऊ द्या आणि आपोआप हे जे चाक आहे, त्या चाकाला लागलेली कुट्टी म्हणजे चाक पुढे किंवा मागे जाऊ नये म्हणून हा जो दगड बसलाय, जाऊ द्याचा. हा जाऊ द्याचा दगड काढला. हा चाक आपोआप रथ पुढे जाईल. त्याला गती मिळेल आणि हे गतीचं चक्र आपल्या ध्वजावर दिलेलं आहे. फक्त अशोक स्तंभावरील जे चक्र शोधून काढले त्याच्यावर दिलेलं जे चक्र आहे 24 आऱ्यांचं, ते 24 आऱ्यांचं चक्र म्हणजे 24 तास मला गती मिळाली पाहिजे. सतत मी फिरलं पाहिजे. फिरलं म्हणजे काय पायानं फिरलं पाहिजे का? किंवा मी या गावाहून त्या गावाला गेलो पाहिजे. माझ्या दिमागाचे चक्र सतत फिरले पाहिजे. मी हा विचार हे नाही हे नाही हे नाही थांबला तो संपला म्हणतात. पाणी आहे. समजा तुमच्या घरातून पाणी निघालेलं आहे. ते जेव्हा वाहतं नाही ना, तोपर्यंत ठीक आहे. वाहून एखाद्या मोठ्या डबक्यात जातं. तिथून पुढे त्याची विल्हेवाट होते. तोपर्यंत ठीक आहे. वाहतं पाणी कधी चांगलं. पण जेव्हा ते थांबतं, थांबल्याच्या नंतर तिथं साचतं. तिथं थांबलं, तिथं साचलं, तिथं एक अतिशय दुर्गंधीयुक्त ते डबकं तयार होतं आणि ते कुणालाही आवडत नाही. म्हणून थांबला तो संपला. थांबायचं नाही. वाहत्या पाण्यासारखं वाहत राहायचं. भले थोडीशी जमली गेली. नदी पहा नाही थांबत. रस्ता दगड आलाय, भिंत आली, झाड आलंय त्याच्या बाजूला रस्ता करून द्या. पुराच्या वेळेस आपले शेत सुद्धा खरडून घेऊन जातात. मोठे मोठे झाडही घेऊन जातात. महापुरे वृक्ष जाती तेथे लव्हाळी राहते. महापुरामध्ये मोठे मोठे झाडं वाहून जातात आणि तिथं बारीक गवत जे आहे आपलं, ते मात्र तिथंच आहे. म्हणजे ते मूळ असे पक्के धरून बसतं, ते तिथं चिटकून बसतं. असे आपण हे राहायला पाहिजे. आपल्याला ते जमलं पाहिजे. आपल्याला गती मिळाली पाहिजे. आणि ही गती मिळण्यासाठी ते वेगवेगळे माध्यम आहेत. या माध्यमातून आपल्याला जमेल. तुम्ही कराल हा विश्वास आहे. मग आज फक्त आपण वर्ड्सकडे जातो. आता मी तुम्हाला वर्ड्स इंग्लिश शब्द दिलाय, सगळं दिलंय, परंतु घेत काहीच नाही. का घेत नाहीये? कारण माझा घटकच वर्ड्स आहे. त्या वर्ड्स मधून मला फक्त तुम्हाला शब्द द्यायचे. आणि हे शब्द शिकत असताना शब्द कसे तयार करायचे ते असताना माझ्याकडे शब्द असणं महत्वाचं. आपण तेव्हाच बोलू शकतो जर माझ्याकडे शब्द असतील. त्या शब्दाचा अर्थ मला माहित असेल तर मी बोलू शकतो. मी इतकं का बोलतोय? तर माझ्याकडे तो शब्दसाठा आहे. पण माझ्याकडे फक्त 50 शब्द आहेत आणि माझ्याकडे 50 शब्द आहेत आणि मला 50 वाक्य तयार करायला सांगितले. तर मुलं विचारतात, "सर 50च शब्द आहेत. 50 वाक्य कसे करावं सर?" होऊ शकतं. पण मी तर म्हणतो, तुमच्याकडे एकच शब्द आहे ना, एकाच शब्दाचे 50 वाक्य. मग तुमच्याकडे तर 50 शब्द आहेत. 50चे 50 म्हणजे तुम्ही किती शब्द तयार करसाल? तर 5 25 आणि 2 शून्य म्हणजे 2500 वाक्य तुम्ही तयार एवढे शब्द सामर्थ्य. मग आता करायचे काय? चला जाऊयात आता आपल्या इंग्लिशमध्ये. काल भाग पाहिला आपण एबीसीडीचा. बऱ्याच जणांना अडचणी होत्या. कॅपिटल ए आणि हा स्मॉल ए. कारण आर्ग्युमेंटमध्ये काल आर्यनला त्याची चूक लक्षात आली. काल 10 शब्द तुम्हाला तोंडी सांगितले, लिहायला लावले होते. काही लिहून पाठवले. त्यांना लागले तपासून त्यांना वैयक्तिक पाठवले. परंतु त्या ठिकाणी प्रश्न आला होता, की सर माझं का चुकलं? समोरच्याचं उत्तर तेच आहे, माझं उत्तर तेच आहे. आर्यन तूच बोल. आर्यन. कारण काल सगळेजण नव्हते म्हणून. सर माझा बी आणि महेशच्या बी मध्ये लय फरक होता. आता तो शब्द सांगा. सगळ्यांना माहित नाही ना. शब्द काय होता? नोटबुक. नोटबुक. तू काय लिहिलं होतं? नोटबुकच लिहिलो होतो पण सर बी मला कॅपिटल लिहिलो. स्पेलिंग सांग. आपण शब्दाकडे चाललोय. मला स्पेलिंग सांग. एन मला कॅपिटल ओ स्मॉल सगळं सांगा. कॅपिटल लिहिला, स्मॉल लिहिलं तसं सांगा. ओ हां. टी ई बी कॅपिटल डबल ओ के.
आणि महेशनं लिहिलेलं तूच सांग. हा महेशनं लिहिलेलं हे झालं आर्यननं लिहिलेलं. हा कालचा भाग आहे जे नवीन विद्यार्थी आहेत N त्यांच्यासाठीचा. हा त्याने हा N O T E small b double O K. आता वाचताना एक लक्षात ठेवायचं. आता काही जणांची म्हणून असली वेळेला डबल ओच म्हणायचं म्हणून. परंतु आम्हाला एक जेव्हा इथं शिक्षक होते आम्हाला साबळे सर आणि आठवले सर, तर त्यांनी म्हणायचे आम्हाला त्याला डबल म्हणू नका. आम्हाला म्हणायचे का आम्हाला लहानपणी शिकवले त्याला डबल म्हणू नका. 11वी असताना सुद्धा आम्हाला प्राध्यापकांनी त्यांनी इंग्लिशच्या शिक्षकांनी आम्हाला सांगितलं होतं की डबल म्हणायचं नाही. डबल तुम्ही का म्हणता? डबल दिसते म्हणून डबल म्हणू नका. इथं ओच म्हणा असं आम्हाला सांगितलं होतं. आता कदाचित तुम्हाला माहिती असतील नसतील तो भाग वेगळा असू द्या. आम्हाला त्यांनी स्पष्ट सांगितलं होतं हे शब्द वाचताना NOTEBOOK असंच म्हणा. जे अक्षर आपण इथं जसं वाचतोय तसंच त्याला वाच असं त्यांचं म्हणणं होतं. आणि आता ते आम्हाला थोडी सवय झाली म्हणून आम्ही तसं वाचतोय. आता इथं मग काय चुकलं होतं आर्यन तुझं? तुला 10 पैकी थोडे कमी मार्क पडले. याला 10 पैकी 10 पडले होते. यामागचं कारण काय होतं? सर माझा स्कूल शब्द चुकला होता. नाही ते तर झालं नाही. त्याच्यातलं काय चुकलं होतं तुझं? माझा बी म्हणजे कॅपिटल येस अल्फाबेट्स काल शिकत होतो पाहत होतो आपण काय करतोय कोणताही घटक शिकायचा असेल तर अगोदर मुळापासून जाण्याचा प्रयत्न करतो. झाडाचे फळ आपण तोडत नाही. झाडाचे फळ तुमच्या पुस्तकात आहेत तेवढीच उदाहरणं सोडव. झाडाला लागलेले फळ आहे ते तुम्ही तोडणं आहे ते खाणं ते झालं तुमचं आयता अभ्यास तो तुमच्यापर्यंत आयता दिलेला आहे. मी ते करत नाही माझी ती सवय नाही. शाळेमध्ये सुद्धा मुलांना विचारू शकतो मी पुस्तक घेऊन घेतच नाही आणि त्याच्या अगोदरचं काय आहे तेच घेतो. मग आता आपल्याला शब्द आहेत पण शब्दाच्या मूळ आपल्याला काय पाहिजे माहिती. मला अल्फाबेट्स माहित असेल तर मला ते जमेल. मला रायटिंग स्किल माहित असेल तर मला ते जमेल. शब्द लिहायला लागेल तर असं लिहिलं तर मला नाही म्हणजे मला काहीतरी अगोदरची एखादी पायरी मला माहित नाही. मी स्लॅब नाही टाकू शकत. भिंती घेतल्यात पण पिलर भरले नाही. पिलर तसेच सोडून दिले. नाही टाकता येणार स्लॅब. त्या विटीचे स्लॅब नाही विटीला तो भार नाही पोहोचला. म्हणून इथं हा जो आपला भाग चुकला होता तो कालच्यामुळे लक्षात आला की आपलं काय चुकलं. माझं कुठं गाडी म्हणजे ज्याला चोर पंक्चर म्हणतो. सायकल तर हवा भरली. इथून दुकानापासून घरी आलो, शाळेतून घरी आलो, मस्त चालले. रात्रभर ठेवली सकाळी पाहिलं पुन्हा हवा निघून चालली. असं का झालं? पुन्हा तो शोधते त्याला सापडत नाही. त्याला आपण म्हणतो चोर पंक्चर. तसा हा चोर पंक्चर जो आहे तो आपल्याला शोधून काढायचा. कुठं आहे? माझ्यात कुठं लावलं? येस हां, हे बरोबर आहे. म्हणजे यानं काय केलं? कारण हे शोधायसाठी सुद्धा तुला 5 मिनिट ते 10 मिनिटापेक्षा वेळ जास्त लागला होता. काय चुकलंय? कारण चोर पंक्चर सापडत नाही लवकर. दिसायला सारखं दिसतं. पण ते तुलाच शोधून काढायला लावलं. तू शोधून काढलास. व्हेरी गुड. तर हे झाले काही शब्द. तर असे शब्द लिहिताना आपण वर्ड्समध्ये पहिल्यांदा भाग पाहिला अल्फाबेट्स. Alphabet there we know very well there are 26 alphabets in capital letters and also in small letter. म्हणजे स्मॉल लेटर मध्ये 26च अल्फाबेट आहे आणि कॅपिटल मध्ये 26च आहे. जसं काल श्रेया म्हणताना आपण बोललो होतो. श्रेयाने सांगितलं व्यवस्थित. मी म्हणलं कारण आमची फिरकी घेत होते. कारण तुम्हाला सांगायला हरकत नाही. 11वीला जेव्हा मी कॉलेजला होतो नेताजी सुभाषचंद्र बोस कॉलेजला नांदेडला तेव्हा 11वीला प्रवेश घेतल्यानंतर 40-45 विद्यार्थी समोर बसले. खूप मोठा हॉल. समोर प्राध्यापक बसले. भले उंचच्या उंच देवपाळ स्वेटर अंगात घातलेले पाहताना सुद्धा आम्ही जर असे असल्यामुळे थोडी भीती वाटायची. कॉलेजची लेक्चर म्हणजे त्याची भाषा वगैरे थोडं हे असते. स्ट्रिक्ट असते. आणि आल्या त्यांनी उभं केलं बऱ्याच जणांना आणि इंग्लिशमध्ये बोलायला सुरुवात केली. स्टुडंट्स गुड आफ्टरनून आणि यस गुड आफ्टरनून सर. गुड आफ्टरनून झालं सर. नाउ टेल मी हाऊ मेनी अल्फाबेट्स इन इंग्लिश हू कॅन से शट अप. पहिल्यांदा कळच नाही बऱ्याच जण काय पाहिजे कोणी चुकणार. पण त्यावेळेस पहिल्यांदा एक धीटपणानं एक मुलगी उभं टाकली. तिचं नाव होतं लीना भंडारी. माझ्या 11वी वर्षाची. ती उठली आणि पटकन सांगितलं तिनं सर देअर आर 26 अल्फाबेट्स इन इंग्लिश. बऱ्याच जणांना कळच नाही काय म्हणाले आणि मग सर मराठीत मधून म्हणले अरे इंग्रजीमध्ये एकूण एबीसीडीचे अक्षर किती. मग सगळेजण हसायला लागले. मग टाळ्या. हा सर हो 26.
अशी गत होती. म्हणून ही गत तुमची कोणाचीच नाही. आपल्याला ते शब्द माहीत झाले पाहिजे. आपण वर्ड्स कडे त्यासाठी जातो. वर्ड्स माहीत असावे. वर्ड्स पासून आपल्याला जे बनते म्हणजे पहिल्यांदा आपण शिकत असतो लेट असतो कालचा प्रवास कसा असतो प्रत्येक भाषेत. पहिल्यांदा फर्स्ट स्टेप लेटर्स, देन वर्ड्स, देन सेंटेन्स, देन sentence, then lesson or poem. Sorry, not only lesson, there is also poem, and then book, and then a novel. एक अक्षरापासून सुरुवात केलेलं कुठं जाऊन थांब. क्रम लक्षात राहू द्या. लिहून घेऊ शकता, नवीन अर्थ समजून घेऊ शकता. म्हणून मी वर्ड्स कडे जातो. लेटर्स म्हणजेच अक्षर. कोणतीही भाषा असो, ती इंग्रजी असेल, मराठी असेल, हिंदी असेल, तुम्हाला इथूनच सुरुवात करावी लागेल. हिंदीचं पुस्तक 5वीला आहे, सुरुवात तिथं तुम्हाला खडी म्हणून दिलेली आहे. वेगवेगळे अक्षर तुम्हाला अगोदर दिलेले आहे. क म्हणजे काय, प म्हणजे काय, त्याला कसं वाचायचं, त्याच्यामध्ये ळ नाही, हिंदीमध्ये ळ नाही, इंग्रजीमध्ये ळ नाही, फक्त मराठीमध्ये आहे. ते मराठीमध्ये वाचनात आहे, लेखनात म्हणजे लेखनात आहे. पण तुम्हाला जेव्हा ते शब्द सुरुवात होतात, ळने शब्द सुरू होत नाही. बाणाचं न शब्द सुरू होत नाही. आपण त्याला म्हणतो न बाणा, म्हणजे न हे अक्षर बाण या शब्दामध्ये येतं म्हणून ते बाण. न ने सुरू होत नाही. त्याच्यानंतर हे जे न चाच प्रकार आहे, आपण त्याला त्र म्हणतो. हे त्र नाही मित्रांनो, ध्यानात ठेवा. तुमच्यापैकी काही जण याला त्र म्हणत असतील तर त्र, त्र मध्ये हलंत त अधिक र अधिक अ बरोबर त्र. त्र लिहिण्याची पद्धत एक तर अशी किंवा व्यवस्थित थोडस काढून तो, आणि तो या शब्द वेगवेगळे आहे. शिरोरेषा म्हणतात. ही वरची म्हणजे शिरवर दिलेली रेष शिरोरेषा. ही दंड आहे म्हणजे काठी आहे उभी केलेली, शीर्षदंड. त्याच्यानंतर एक क आहे, हे जो आहे याला मध्यदंड म्हणतात, कारण हा मध्ये आलाय. दंड, शीर्षदंड, शिरोरेषा हे त्याचे वेगळे शब्द आहेत. आपण त्याच्यात नाही जायचे तेवढ्या सर हा सर तिथं नाहीच की सर. कुठं सर तिथं अधिक त्याच्यामध्ये हा त्र नाहीच की. मग सर ते त्र कसं येईल? पण मग पुस्तकात तर नाही, मूळाक्षरांमध्ये जोडाक्षरामध्ये नाही. ते जोडाक्षर आपण तयार करतो. मला सांगा, क पासून ज्ञ पर्यंत आपल्याला कुठं प्र आहे का त्याच्यात लिहिले? क का की की म्हणताना क ख ग गण च च ग गण ट ट ड ण त त द ण प प ब ब म यर लव शेष स हळ क्षज्ञ. याच्यामध्ये नाही. प्र कुठं आहे? नाही सर, नाही. त्याच्यामध्ये आत्याचं त्य आहे का? त्याच्यामध्ये नाही. जोडून च्या आहे का? आमच्या, तुमच्या, त्याच्या, याच्या. नाही सर. हे आपण तयार करतो. जेव्हा दोन व्यंजन आणि 14 कडीतील काही अवयव एकत्र येतात, तेव्हा जोडाक्षर तयार होतो. जोड शब्द नाही. पक्क ध्यानात ठेवा. डिफरन्स आहे. जोडाक्षर वेगळं, जोड शब्द वेगळं. जोड शब्द म्हणजे दोन शब्द जोडून एकत्र येतात. भाकर, भाजी, केर, कचरा, आई, बाबा, हे जोड शब्द आहे. आपण त्याला जोडाक्षर युक्त शब्द म्हणतो. जोड अक्षर म्हणजे जेव्हा दोन अक्षरांचा जोड, म्हणजे त्याला वेल्डिंग वर्ड म्हणतो, वेल्डिंग लेटर. जसं आपल्याला पत्राला एखादा अँगलला पत्र चिटकवायचे, आपण कधी तर फेविकॉल देत नाही किंवा डिंक लावत नाही. तिथं त्या वेल्डर येतो आणि तो वेल्डिंग वाला त्या
दोन्हीला सांगतो म्हणजे त्या ठिकाणी तो जोडतो, त्याला वेल्डिंग करतो. मग हे जे वेल्डिंग केलेले आहेत, मग इथं काय काय वेल्डिंग केली? अर्ध त घेतलं, त्या त ला र जोडलं, तेही अर्धच घेतलं आणि मग त्याला एक अवयव जोडला. 14 खडीतले अवयव अ आ ए ए ओ उ ऍ ए हे जे आहेत सगळे अ पूर्ण मिळून अम आहा पर्यंतची जी 14 खडी आहे आपली, पूर्वी होती आपल्याला अ आ ए ए ओ ओ ए ऐ ओ औ अम आह, त्याला आपण 12 खडी म्हणत. 12 नाही 14, कारण इंग्रजीचे शब्द लिहिताना कॅप, कॉट हे लिहिताना आपण ऍ अ हे स्वर वापरतो, कारण ए आणि ओ साठी आलेले आहेत. म्हणून त्याचा समावेश मागच्या 4 वर्षापासून त्या आपल्या पुस्तकामध्ये स्वर म्हणून 14 खडी म्हणून झालेला आहे. हे बदल माहीत पाहिजे. आणि नंतर हे जे मग लेटर्स तयार झाले, या लेटर्स म्हणजे हे अक्षर, अक्षरापासून शब्द तुम्ही मराठी करू शकता तयार. म्हणजे इथं तुम्हाला ते शब्द पाठ होऊन जाईल. आता लेटर, लेटर म्हणजे अक्षरे, अक्षरांपासून तयार झाला शब्द. वर्ड आहे की वर्ड्स, मी अनेक वचन घेतले. लेटर्स, अनेक लेटर्स घेतले तर वर्ड्स तयार झाले. समजा क प ळ च म पान एक मराठीमध्ये जातं आणि इंग्रजीमध्ये दोन्हीकडे जातं. आपण हा भाग थोडा समजून घेऊ. समजा माझ्याकडे क आहे, प आहे, म आहे, ळ आहे आणि एक क हे अक्षर आहे आणि र आहे. हे गल्लीमध्ये खेळत होते. एवढे जण गल्लीमध्ये मस्तपैकी खेळत होते. झाले लेटर्स म्हणजेच अक्षर. आता मला यांना एकत्र करायचं, पण एकत्र करताना अर्थही झाला पाहिजे. मग मला आता एवढ्यांची मदत घेऊन किती अर्थपूर्ण आणि काय काय बनवता येतं यातलं आता पहिल्यांदा मी जातोय, कारण बरेच दिवस झाले करणचा आवाज ऐकला नाही. करण शिंदे, काय करता येणार त्याच्यामधून आपल्याला? सर पहिला वर्ष कमळ, एकच सांग काय घेऊ? क शब्द सांग मला. म हा आणि ळ. बर, झाला एक वर्ष तयार. एक मिनिट हा. तू सांगतो तसं मी लिहितो. क म ळ, बरोबर आहे? नाही सर, गॅप सोडा तुम्ही. म्हणजेच काय झालं तिथं? सर त्या आपल्या वर्ड्स तयार करायचा होता, तुम्ही गॅप सोडा. बोलताना व्हिडिओ चालू करू शकता जर शक्य असेल तर. सर ते याला शब्द म्हणता येईल का? सर ते अक्षररहित शब्द नावात. श्रेय हे शब्द आहे का? नाही सर, अक्षर नाही सर, हे लेटर्स होतं सर, लेटर्स. आदर्श आहे का गेला? आदर्शकडे आज तर सगळे पण आवाज येत नव्हता, बहुतेक रेंज नाही त्याच्याकडे. ठीक आहे. हो सर. याला शब्द येतं ते अक्षर झालं नाही. बरं, समर्थ मला एक अगोदर सांग, तब्येत ठीक आहे का तुझी? हो सर. औषध गोळ्या घेतला? हो. ओके, काळजी घ्यायची. ठीक आहे. कारण त्याची भेट झाली होती गावात, अर्धापूरला आला होता, तब्येत ठीक होती त्याची, म्हणून मुद्दा विचारला त्याला. तर क म्हणजे प्रकृती ठीक नाही, तब्येत ठीक नाही, पण मला जॉईन व्हायचंय, मला ऐकायचंय, संधी मिळेल तर बोलायचं. ही जिद्द आहे ना, तेच तुमचं यश आणि आपल्या कार्यक्रमाचं यश, या उपक्रमाचं यश. क मग ळ. रोहिणी, मला याला शब्द म्हणता येईल का? माईक बंद आहे तुझा, तुझा माईक बंद आहे. सर हे अक्षर आहेत. येस, हे अक्षरच आहेत. मी अर्थपूर्ण लिहिण्याचा प्रयत्न करतोय, पण हे अर्थपूर्ण नाही. मग हे अर्थपूर्ण केव्हा होतील? जेव्हा हे एकाच दुरीवर कपडे वाळू घातल्यासारखे बसतील. हे झाला एकीकडे, हा झाला एकीकडे, हा झाला एकीकडे. आपल्याला तिघांनाही जसं आई आपले कपडे वाळू घालते तसं एकाच दोरीवर टाका, म्हणजे इथं एक अर्थपूर्ण शब्द तयार होईल. आता कमळ म्हणजे लेटर्स. मी सांगू? हो, लेटर्स पासून तयार झाले वर्ड्स. आता वर्ड्स नाही, आता एकच शब्द तयार झाला.
मला जास्त पाहिजे तर मी अनेक वचन म्हणेल. मग आणखी काय म्हणू शकतो? येस रोहिणी, एक सांग. कळ, कळ. हा बस एक. येस महेश. कप गप. सुरुवात इथून आहे आपली शिकण्याची. ओके. अजून एक सांग सर. पुण्याला जाऊया. हा एक मिनिट. हा करेक्ट. येस यू आर राईट. सर कटर कटर सर कटर. येस येस येस. आता तो इंग्रजी शब्द आहे. ठीक आहे, बरोबर आहे. अभिनव, करंट नाही सर बळ नाही बळ आहे. करंट आता पहा, म्हणून नाही पण म्हणायची वेळ द्या. आपण मग तुम्हाला अगोदर म्हणलं कधी कधी तिथं नसताना सुद्धा आहे असा आपल्याला भास होतो. आता त्यानं सांगतोय करण. कुठं आहे नच नाही सर नच नाही. करण सांगाले नच नाही सर. कप कप झालेला आहे. आपण म्हणून तर बरं. जागेवर ठेवा आणि जेव्हा मी सांगतोय तेव्हा तर इथं परम. दिसतंय का? याचाही विचार करा. इथं दिसतंय का त्याचाही विचार करा. सर परम. येस परम. Yes. परम म्हणजे बघा. कर आता पुढच्या भागाचं वाला. कर इंग्रजी पण अगोदर येस मटर सुद्धा शब्द आहे. मटर शेंगा असतात. मटर खायला. कटर सर कटर. कटर इंग्रजी शब्द आहे आपल्याला चालतो पण इंग्रजी शब्द आहे. आपण मराठी पाहतो. कटर आता ठीक आहे एक मिनिट. म्हणजे या ठिकाणी एवढे 5-6 अक्षर करत येते. आता जस्ट आता थांब थोडस करा. म्हणजे तुम्हाला अभ्यासासाठी मला पुस्तक नाही हे नाही काहीच गरज नाही तुम्हाला. मी काय सांगतोय पुस्तकात तुम्हाला तर ते ऍपच्या मध्ये तिने 150 ऍप तुम्ही सगळंच पुस्तक पूर्ण 8 दिवसामध्ये सगळे करू शकता. सगळे धडे ऐकू शकता, सगळ्या कविता ऐकू शकता, सगळ्या कविता पाठांतर करू शकता. काहीच पद नाही. पण मला आता काहीच काम नाही. फेकून दिलेल्या कागदावर काही अक्षर टाकून लिहिले फेकून दिले खाली आणि खेळत बसतो म्हणला 2 तास तरी 4 विद्यार्थ्यांचं काम संपणार. 2 तास नुसते 10-12 अक्षर टाकून दिले. चल बरं तू काही शब्द तयार कर, मी काही शब्द तयार. बघा किती शब्द तयार होते. अक्षरांचे करा, मराठी अक्षरांचे करा, इंग्रजीचे करा, हिंदीचे करा. फक्त मराठीचे करताना इंग्रजी उच्चाराचे शब्द नको. जसं आता कटर आलं शब्द सध्या स्वीकार वापर. पण नंतर तुम्ही ठरवा नाही मला फक्त मराठीच करायचं, मला फक्त इंग्रजीच करायचं. घ्या ना 3 अक्षरीच बनवा इंग्रजी, 4 अक्षरीच बनवा. काही काही तर 2 अक्षरी आहे. 2 अक्षरी बनवा. गो नो टू हे जे शब्द आहे 2 अक्षरी शब्द सुरू करा. बाय मग हे अक्षर तयार करा, हे शब्द तयार करा. हा खेळ खेळा. पुस्तकात कुठं नसेल आपल्याला वाचलाय नसेल पण तुम्ही करू शकता. जेणेकरून आपल्याला लेटर्स कडून वर्ड्स कडे जाता येईल. जेव्हा आता आपण वर्ड्स कडे गेलो तेव्हा म्हणजे अंका इथं अक्षरांकडून शब्दाकडे गेलो. आता शब्दाकडून आपण वाक्याकडे जातो. आता शब्दाकडून वाक्य कसे होते. इथं कप शब्द आहे माझ्याकडे. आता मला वाक्य कशाचं तयार होतं जेव्हा 2 शब्द एकत्र येतात. कमीत कमी 2 पाहिजे. एका शब्दाचं सुद्धा वाक्य आहे बरं. ये जा. सर त्याच्यात कळप शब्द होते. कळप. आता हे तुम्ही तयार करा. नंतर आता पुष्कळ तयार होतात. आणखी पुष्कळ होतात. हेच एवढे 6 अक्षर घ्या आणि यादी करा. तुमच्या मनाने दुसरी काही इंग्रजी घ्या. इंग्रजी सांगतोय तुम्हाला पुन्हा. अगोदर तुम्ही मराठी काय घेतो. मराठी कळलं, मातृभाषेतून कळलं तर दुसरी भाषा समजेल. मातृभाषाच नाही कळली तर नाही कळली. बादशाह सर नेहमी म्हणतात अगोदर मातृभाषा चांगली कळू. मला माझी मराठी भाषा तर चांगली कळली. मला मराठी माझी चांगली बोलता आली, शुद्ध बोलता आली. फारही शुद्ध नाही पण व्यवस्थित. थोडस जसं की मी पृथ्वीराजला नेहमी सांगतो आपल्या बोलण्यामध्ये सुधारणा हवी, लिहिताना वाक्यात सुधारणा हवी. सर पट. आता सांगू नका. हा विषय आपल्या इथे मी थांबवलेला आहे. त्याच्या पुढच्या कृती लक्षात ठेवा. तुम्ही तुमच्या नंतर कृती करा. म्हणजे काय होते तुमचं फक्त लक्ष मग याच्यातच चाललेलं आहे आणि याच्या पुढे
पुढची कृती काय होती? नाही, माझी गाडी इथंच माझ्या चाकाला उलटी लागलेली आहे. आणि तोपर्यंत बऱ्याच जणांचं चाक, बऱ्याच जणांची गाडी इथून इथपर्यंत गेलेली आहे आणि तुमची गाडी इथंच उलटीला अडकून असते. म्हणून त्या धावत्या चाकानुसार बघा की काय झालं. आता कुठं आहोत? तर नाहीतर उलटी लवकर निघत नाही. उलटी काढायची असेल तर त्या गाडीवानाला स्वतः खाली उतरावंच लागतं. दुसरा माणूस काढत नाही. एखादा असतो काढून देणार, पण काढत नाही. तो सांगतो फक्त. मोटरसायकलवर जाताना, तुमचं स्टँड, तुमचं स्टँड" सांगतो. तो जाऊन तिथं स्टँड त्याचं काढू शकत. तसंच तुमच्या गाडीची उलटी दुसरं कोणी काढणार नाही. मग स्वतः ठरवा की माझ्या गाडीला उलटी कुठे लागली तर जमेल. उलटी लागू देऊ नका. कुठं लावायची ते पण सांगतो. आणि ती उलटी लावल्यावर किती वेळ थांबायचं? गाडीला उलटी लावणे म्हणजे आपल्या भाषेमध्ये विरामचिन्हांचा वापर. कुठं मला विराम करायचा? किती वेळ करायचा? सगळे जे शब्द आहेत ना, सगळे आपल्या अभ्यासाभोवती फिरतात. प्रत्येक शब्द आपल्या अभ्यासाभोवती फिरत असतो. जो पुस्तकात लिखित स्वरूपात दिलाय, पण मुळात ते वेगळंच काहीतरी होतं. व्यवहारामध्ये काहीतरी वेगळं होतं. तोच अभ्यास. फक्त शब्द बदलून तुमच्यापर्यंत आहे. वर्ग तेच आहे, कार्ट तेच आहे, पण पुस्तकात मुलगा, बॉय म्हणजे कार्ट, बाय म्हणजे वर्ग नाही दिलं. बॉय म्हणजे मुलगाच दिलेलं आहे. का नाही दिलं? कारण तो एक शास्त्रशुद्ध शब्द आहे. त्याच्याकडे आपल्याला जायचं. मग इथं आपल्याला जेव्हा आपण आता लेटर्स पर्यंत अडकून नाही बसायचे, मराठीतून आपल्याला पक्क जमलं तर तुम्ही इंग्लिशमध्ये सहज करणार. म्हणून आधी मराठी पक्की करा. नंतर तुम्हाला इंग्लिश जास्त वेळ लागत नाही. इंग्रजी शिकायला जास्त वेळ लागत. कारण मराठीमध्ये पुष्कळ अक्षर शिकायचे. पुष्कळ कठीण गोष्टी काही काही त्याच्यामध्ये आपल्याला शिकून घ्यायच्या असतात. आपोआपच सहज जमतात. फार कठीण आहे म्हणजे काहीच. इंग्रजीमध्ये 26च अक्षर आहेत. त्या 26 मधले तर 5च स्वर आहेत. इथं आपल्याला 14 खडीचा वापर करायचा. नुसतं अनुस्वार आपल्याकडे 4-5 प्रकारचे लिखाणाचे. इथं नाही, इथं येणंच. काही टेन्शन. म्हणजे इंग्रजी बोलण्यासाठी, लिहिण्यासाठी, समजून घेण्यासाठी सोपी भाषा. आपण बाऊ केलं ती गोष्ट वेगळी. पण लेटर्स कडून आपल्याला जायचं वर्ड्स. म्हणजे जोपर्यंत अक्षर असत नाही तोपर्यंत मला शब्द तयार करता येईल. साध्या भाषेमध्ये माझ्याकडे ज्वारी असेल तर मी दळून आणून त्याचं पीठ तयार करेन. माझ्याकडे पीठ आहे तर ती आई चाळून त्याचं छानपैकी त्याचा गोळा तयार करेल. मग ते पीठ चुरलेलं आहे किंवा पीठ आहे तर त्याच्या भाकरी होतील. भाजलेली भाकर मी खाईन ते नंतर. पण अगोदर ज्वारी, त्याचं पीठ, ह्या जी क्रिया आहेत त्याच इथं आहेत. अगोदर ज्वारी म्हणजे अगोदर अक्षर लक्षात घ्या. नंतर त्याचं पीठ दळण करून त्याचं गिरणीवरून दळून आणा. म्हणजे त्याचे शब्द तयार करा. नंतर त्याला भाजा. भाजणं म्हणजे पक्क आणि पक्क म्हणजे सेंटेन्सेस तयार करा. 3 सगळ्यात महत्वाचे. हे 3 आले लेटर, वर्ड्स अँड सेंटेन्स. हे बाकी सगळे येते. याला वेळ आहे नंतर. पण फर्स्ट प्रेफरन्स, सेकंड अँड थर्ड वन. These 3 are top. हे 3 अतिशय महत्वाचे. पण मी जर म्हणलं नाही मला पुस्तकं तयार करायची. मला एक पुस्तक काढायचं. अरे बाबा पुस्तक काढायचंय पण कशावर काढायचंय? नाही मला माझं आत्मचरित्र लिहायचं. अरे पण तुझ्याकडे शब्द कुठे आहेत? नाही मला लिहायचं. शब्द लिहून दाखव. नाही मला येत नाही पण मला लिहायचे. घर में नहीं सांग ना. ते काय म्हणतात घर में नहीं ज्वारी और आमापुरी पकाय. घरात काहीच नाही. आपण म्हणतो पुऱ्या चालल्या. म्हणजे काहीच नाही तिथं. ज्वारी नाही, पीठ नाही, काहीच नाही. आणि आपण निघालो पुऱ्या तयार करायला. नाही जमणार. म्हणून इथं आपल्याला लेटर्स, वर्ड्स, सेंटेन्स हा सराव मराठीतला अगोदर करा. इंग्लिशमध्ये सहज जमेल. पण आजचं काम तुम्हाला याच्यामध्ये आता पॅसेजला पॅरेग्राफ म्हणजे उतारा. हा का महत्वाचा आहे? तुमच्या परीक्षेमध्ये एक उतारा दिला जातो. त्या उतार्यावर तुम्हाला प्रश्न तयार करायचे असतात. एक छोटीशी गोष्ट दिलेली जाते. त्या गोष्टीवर प्रश्न विचारले जातात. म्हणजे गोष्ट वाचायची, त्याच्यातले प्रश्न समजून घ्यायचे आणि उत्तर. नंतर आपल्याला उतारा म्हणलं की वेगळंच वाटतं. ग्रामीण भागामध्ये माहिती आहे उतारा म्हणजे काय. 2-3 अर्थ आहेत. आता सांगू नकोय मला. माहित आहे त्याला कशाला म्हणतात उतारा. 2-3 प्रकारे वापरला. तुम्हाला माहित असेल तर नंतर मला सांगा. पॅसेजच्या नंतर लेसन. मग एक पूर्ण धडा असतो. सर फड्याचा उतारा.
ओके. ओके, ओके. मग मी म्हणतो आपल्या ग्रामीण भागाच्या मुलांना माहिती आहे. कारण मराठीमध्ये एका शब्दाचे अनेक अर्थ लागतात. वन मेनी फ्रॉम वन्स. इथं लेसन होय, धडा असू शकतो. त्याच्यापासून कविता बनते. अनेक शब्दांपासून, अनेक वाक्यांपासून. नंतर ते अनेक धडे, कविता एकत्र केल्या की एक पुस्तक तयार होतं. आणि अनेक पुस्तकांचा संदर्भ घेऊन एखादा संदर्भ ग्रंथ तयार केला जातो. तेव्हा ते उपन्यास किंवा मोठा एक ग्रंथ होतो. सर असं आहे. त्याच्या अगोदर आणखीन दोन येतात वर्ड आणि शब्दाला काय म्हणतात मग ते शब्द वर्ड्स येतात सर आणखीन. मी तर काय दिले वर्ड्सच दिले की लेटरच्या नंतर वर्ड्स दिले. सुरुवात कुठून आहे? काय सांगतोय मी? तेही सांगितलं की टॉप 3 हे आहेत, की अगोदर मला अक्षर आले पाहिजेत. अक्षरापासून मला शब्द तयार करता आला पाहिजे. शब्दांचं मला एक सगळे शब्द एकत्र घेऊन मला वाक्य तयार करता आलं पाहिजे. जर समजा मी शब्द घेतले, पहा शब्द काय घेतले मी? आई भूक मला. भूक भाकर भाजी. भाजी भात शरद. काय झालं? मुलांशी गप्पा करण आर्यन. टीव्ही मोबाईल चालू. काय अर्थ लागतो? अर्थ लागतोय का? वाक्य आहेत का? व्यंकटेश आवाज पोहोचतोय? रोहिणी ते बोललो आपल्याला पूर्ण अर्थ लागतो का? सर वाक्य असं झालं की काय अर्थच लागत नाही. काहीच अर्थ लागत नाही. नुसतं समजा पाहुण्याच्या गावी गेलो, समजा मी थिरबडला गेलो आणि थिरबडला गेल्याच्या नंतर मला कार्यांचं घर माहित नाही, महेशचं घर माहित नाही आणि तिथं पाठीपाशी उभं टाकलो आणि फक्त थिरबन मुलांशी गप्पा आर्यन. अहो तेच हो 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 तेच थिरबन मुलांशी गप्पा आर्यन. तो माणूस माझ्याकडे असं म्हणेल निघून जाईल. अरे दुसऱ्याला म्हणेल अरे ते आले ना ते कोणतरी नवीन म्हणजे तो पागल आहे. या भाषेमध्ये किंवा त्याच्या इशाऱ्यामध्ये तो समजून सांगेल इतरांना. अरे बाबा त्याच्याकडे जाऊ नको रे बाबा. ते की नाही थोडंसं मॅड आहे. ते पागल आहे बरं. ते काही पण विचार. ते काय म्हणाले माहिती का? ते म्हणाले की थिरबन मुलांशी गप्पा आर्यन. त्याला काहीच कळणार नाही ना. म्हणून तिथं ते वाक्य होणार नाही. म्हणजे माझ्याकडे शब्दसाठा आहे, परंतु मला या शब्दानंतर ते शब्द पाहिजे. हेच मला माहित नसेल, नाही जमणार. म्हणून करणचं लक्षच नव्हतं सुरुवातीला. की त्याने इथं आल्याच्या नंतर म्हणतो की त्याच्यामध्ये वर्ड्स येतात. अरे बाबा लेटर अगोदर येतात आणि लेटरच्या नंतर वर्ड्स येतात. हे वर्ड दिलेलं नाही. कारण एक शब्द नाही तयार होत. अक्षर एक घेतलं नाही मी. जसं इथं फक्त 6च अक्षरं घेतले तर 10-15 शब्द तयार होतात. म्हणून इथं लेटर्स अनेक अक्षर आहेत. वर्ड्स अनेक शब्द. सेंटेन्सेस अनेक शब्द, अनेक वाक्य, अनेक वाक्यांपासून एक उतारा. मग एक धडा, एक पुस्तक, एक उपन्यास, एक ग्रंथ. असा हा वर्ड्सचा प्रवास आहे. वर्ड आणि वर्ल्ड म्हणून हे दोन थोडेसे जवळचे शब्द आहेत. याचा उच्चार वर्ड्स, याचा उच्चार वर्ल्ड, याचं अनेक वचन होत नाही. जग एकच आहे. एकाच जगामध्ये आपण अनेक खंड, त्या अनेक खंडामधला एक आपला खंड, त्या एका खंडामधला आपला एक देश, त्या देशामधलं अनेक राज्य, अनेक राज्यातील आपलं एक राज्य, आपल्या राज्यात अनेक जिल्हे, अनेक जिल्ह्यातील आपला तालुका, आपल्या तालुक्यातील आपलं गाव, आपल्या गावातील आपली गल्ली, आपल्या गल्लीतील आपलं घर, आपल्या घरातला मी. पहा जगापासून तुमच्यापर्यंत येण्याचा प्रवास तुम्ही करून कशी मजा आहे. एक जगाचं सर त्या मी जगात डायरी तयार केलंय. आहे की नाही? आहे की नाही? म्हणजे वाक्याचा सराव असं तुम्ही तयार केलं सर. येस. जगातून आपण स्वतःच्या घरी आलो. स्वतःपर्यंत आलो. स्वतःपासून जगापर्यंत झाले वाक्य तयार. हा सराव ठेवा. भाषा कोणती असू द्या. मराठीचा सराव ठेवा. मराठी आधी पक्की होऊ द्या. मग इंग्रजीकडे जा. हिंदीही जमेल. काहीच अवघड नाही. पण अशा पद्धतीने आपण जर प्रवास सुरू केला, म्हणून शब्दांचा साठा जिथं आहे, तिथं पहिली एक गोष्ट आहे, तिथं म्हणजे
लेटर्स आहेत म्हणून शब्द साठा आहे. आता आपल्याला लेटर्सची गरज नाही, लेटर्स तुम्हाला माहिती. मला फक्त काय करायचं ते शब्द. म्हणून शाळेमध्ये, कोचिंगमध्ये अनेक ठिकाणी शब्द पाठांतराला दिले जातात. पण मला काय वाटतं, त्यांनी दिलेत म्हणून मी पाठ करायचे. हे त्यांच्या दृष्टिकोनातून झालं. पण त्याऐवजी तुम्ही जर डायरीवर, कागदावर, चिठोरीवर, कुठेही, एखाद्या भिंतीवर आपल्याला आजचे कोणते शब्द पडतात? मला काय हां, दगड, हां, ते विटकर, हे काय खुर्ची, ते काय मशीन, ते काय कॉम्प्युटर, ते काय सायकल. याची स्पेलिंग काय आहे? हे जर लिहून आपण जर प्रयत्न केला, तर ते प्रयत्नातले शब्द तुमचे कधीच विसरत नाहीत. अशा पद्धतीने जा. सरांचं आता आमचं काम आहे तुम्हाला बघा हे कमीत कमी एवढे तर करा. पुस्तकातले गार्डन ऑफ वर्ड्स आहेत. मी तुम्हाला नेहमी सांगतो गार्डन ऑफ वर्ड्स पक्का करा. कारण ते गार्डन ऑफ वर्ड्स असं नियोजन आहे, की त्या इयत्तेपर्यंतचे तुम्हाला नवीन असलेले शब्द आणि अगोदरचे शब्द एकत्रित कसे पाठ झाले पाहिजे. याचं अतिशय सुंदर नियोजन म्हणजे गार्डन ऑफ वर्ड्स. पहा शोधून काढा. तुम्हाला खूप छान जमलं. आणि ते जर जमलं ना, मग इंग्रजी असो किंवा हिंदी असो, कोणती भाषा असो, ती तुम्हाला अवघड जाणार नाही. आपल्याला वर्ड्स शिकायचे. वर्ड्स म्हणजेच आपला आत्मविश्वास. कारण शब्द आहेत, आपला स्वतःवर विश्वास आहे, तर मी समोरच्याला बोलू शकतो. नाहीतर समोर कोणीतरी आलंय आणि त्याने विचारलं, इकडून आले कोणतरी साहेब आले. तुमचं नाव काय? नाव मोवा? नाव हो, हो नाव. काय झालं? कारण मला शब्द साठा नव्हता. काय म्हणाले समजलं नव्हतं. व्हॉट इस युअर नेम? वेअर आर यू गोइंग? व्हॉट आर यू डूइंग? व्हाय यू आर क्राईंग? व्हाय यू आर स्माइलिंग? वेअर आर यू गोइंग? व्हिच इज युअर कंट्री? व्हॉट इस नेम ऑफ युअर कंट्री? एवढं प्रयत्न करा. काहीच नाही त्याच्यामध्ये. काहीच. एकदा आपल्याला व्हाट माहीत झालं. एकदा आपल्याला आता ते शब्द कसे असतात? व्हाट म्हणजे काय? हो म्हणजे कोण? वेअर म्हणजे कोठे? व्हिच म्हणजे कोणते? व्हाय म्हणजे का? असंच त्या प्रश्नाला पाठवून टाकायचं. व्हाय म्हणजे का? अरे हो बाबा व्हाय म्हणजेच का? व्हायचा अर्थ काय? व्हॉट म्हणजे काय? हू म्हणजे कोण? वेअर म्हणजे कुठे? व्हेन म्हणजे केव्हा? हाऊ मेनी म्हणजे किती? आहेतच किती 7-8 आणि ते जर एकदा आपले पक्के झाले, इंग्लिशमध्ये प्रश्न विचारले सोपे. YouTubeला आपण किंवा आपल्या याला Googleवर हाऊ मेनी टाकलं, की त्यानं कमीत कमी 100-150ची यादी देतात. हाऊ मेनी. तर त्या हाऊ मेनी, व्हॉट, वेअर, हू याच्यापासून सुरुवात केली. प्रश्ननिर्मिती होईल. प्रश्ननिर्मिती एकदा जिज्ञासा सुरू झाली, की आपोआप त्याचे हजार उत्तर तुमच्यापर्यंत सुरू होतील. प्रयत्न करा. अवघड नाही. पण प्रयत्न मात्र तुमच्या हाती. माझं काम तर तुम्ही आता ज्या ठिकाणाहून ज्या शाळेतले आहात, कोणी भाटेगावहून आहे, कोणी पिंपरीहून आहे, कोणी पुण्याहून आहे, कोणी अ, आमचा सर करंजा लोणीहून आहे, कोणी थेरवडून आहे. तुमचे सर फक्त तुम्हाला सांगतील, "हां, बरोबर ते करा. ह्या पान नंबरचं काढा, ते पान वाचा." हां, हां, बोल. सर मी आहे की नाही पिपरीला गेलतो हा. तिथं माझ्या मावशीचं लग्न झालंय हा. आणि तिथं एक मला मुलगी भेटली होती. त्या मुलीला बापू! तुमचा नंबर दिलो सर मी. बरं, बरं, बरं. नाहीतर आता वाक्य जर पूर्ण झालं नसतं तर कसं होते? तिथे एक मला मुलगी भेटली होती. आहे की नाही? त्याच्या पुढचं वाक्य महत्वाचं होतं. नाहीतर तिथंच थांबलं असतं. हां, असं होय. तिथे एक मला विद्यार्थिनी भेटली, एक मुलगी भेटली आणि मी तिला तुमचा नंबर दिला. म्हणजे पुढचं वाक्य जर नाही ऐकलं, तिथंच थांबलो, तिथंच माझ्या वाक्याला, त्या गाडीला जर मी उलटी लावली, तर मी पुढे विचारही करणार नाही. तू काय बोललास? हां, बघा कसं सांगायलंय वरी तोंड करून. असे बरेच जण म्हणले असते. हां, कसं सांगायलंय पहा लग्नामध्ये पोरगी भेटली. अरे बाबा पुढचं ऐक. ओके. छान. खूप छान. आपल्याला काय आपण तर अगोदर सांगितले कुठलाही विद्यार्थी असो, त्या राज्यातला असो, आपल्या जिल्ह्यातला असो, कुठलाही असो, कुठलाही. ज्याला अभ्यास करायचा आहे, आपण सांगतोय, मलाही माहिती आहे 100% कोणी करत नाही. पण त्यातलं समजा 10, 20, 40 आपल्याला किती गरजेचं आहे, तेवढे टक्के आपल्याला करता आलं, तो फायदा तुमचा. नुकसान माझं तर मुळीच होणार नाही. त्याच्यामध्ये नुकसान माझं तर नाहीच नाही. एक 0% माझं नुकसान नाही. पण फायदा तुमचा किती करायचा आहे तो तुमच्या हातात. ठीक आहे. तर 9 आपले म्हणजे आपला टाईम झालेला आहे.
आणि आज मुद्दाम मला पाहायचं होतं की आज किती विद्यार्थी जॉईन होऊ शकतात. सर कारण मी आज मेसेज टाकला नव्हता. रात्री मेसेज टाकला नाही, रात्री 11-12 पर्यंत मेसेज असतो. परंतु अगोदर एकदा सांगितलेलं होतं मला, पृथ्वीराजने अगोदर सांगितलं, सर तुम्ही तेव्हा म्हणले होते की ही लिंक आता 15-20 दिवस चालणार. म्हणजे ती एकच लिंक आपल्याला बऱ्याच विद्यार्थ्यांनी स्टार करून ठेवलेली आहे, म्हणला सुद्धा. आणि ती स्टार केलेली लिंक तीच आपली चालू आहे. आपली लिंक आता आज किती झालेली तारीख आज 14. तर 14 उद्याला सर. येस, उद्याला याच लिंकवर असेल इंग्लिशचा 16 धडा लिहिली तारखेला. दाखवू. हा सर इंग्लिश धडा लिहिलो एक. हा 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 थोडस अलीकडे घे बाई. हा येस, दिसते दिसते दिसते. व्हेरी गुड. तर मग अक्षर तुम्ही तुमच्या आता मी दिलेल्याच अक्षरांचं काम तुम्ही करावं. की मी सांगतोय म्हणून तुम्ही कागदावर लिहून काहीतरी करावं असं काहीच गरज नाही. तुम्हाला समजा कागदाचे तुकडे भेटले, आता ही गोष्ट सांगण्याची नाही, पण तुम्हाला एक गोष्ट सांगतो. आमच्या मुलांना माहिती आहे, आम्ही तो खेळ घेतलेला आहे. बरेच जण त्याला म्हणतात, सर काय सांगायला तुम्ही शाळेत पत्ते खेळायला सांगायला. हिमायतनगरच्या शाळेत सुद्धा मी अधिकाऱ्यांच्या समोर विद्यार्थ्यांना पत्ते खेळायला सांगितले आणि कारवाडीच्या मुलांनी सुद्धा छानपैकी पत्ते खेळले. जे आपण म्हणतो अरे बापरे, पत्ता म्हणलं की आपल्याला तो आता जुगारी होणार, काहीतरी वेगळ्या वाईट मार्गाला लागणार, असाच एकच अर्थ आपण लक्षात घेतलेला आहे आणि एकच भीती फक्त ठेवलेली आहे. परंतु तुम्ही सोबत विद्यार्थी आहेत त्यांना विचारू शकता, ती कॉल करून विचारू शकता तुम्ही काय घेतलेलं. त्याची व्हिडिओ आहेत माझ्याकडे, त्याच्या फोटो आहेत आणि त्या मी शेअर सुद्धा केल्या होत्या. पत्ते पत्ते येस, आपल्याला जे घर बुडवू शकतात तो घटक तो सुद्धा मुलांना शिकवला. परंतु पत्ते म्हणजे तिथं काय तिथं त्यांना रम्मी किंवा वगैरे वगैरे नाही शिकवले त्यातले शब्द. त्या पत्त्यावर असलेलं चित्र, त्याच्या पाठीमागे असलेलं प्रत्येक कार्डवर असलेलं वेगळं चित्र, त्या चित्राचं वर्णन करा. त्या चित्राला इंग्लिशमध्ये काय म्हणतात, सिंग्युलर नंबर का प्लुरल नंबर. त्या पक्षाचं वर्णन करा, त्या चित्राचं वर्णन करा. नंतर त्याच्यावर वेगवेगळे जे चित्र असतात, रंग असतात, त्या रंगाचं इंग्लिशमध्ये वर्णन करा. त्याचा आकार जो आहे तो आकार तुम्ही वहीवर काढा, तो रंगवा. ते एकूण किती आहेत मोजा. त्यात जो नंबर दिलेला आहे, समजा 1 पासून जो समजा नंबर समजा काही याच्यावर ए असेल, काही याच्यावर 3 असेल, काही याच्यावर 4 असेल, 5 असेल, यावर तुम्ही स्वतः बोला. असा वापर त्या कार्डचा केला, कारण ते कार्ड फार मजबूत असतं. म्हणजे एक अतिशय छानसं शैक्षणिक साहित्य विद्यार्थ्याने ते वापरलं. आम्ही काही विकत आणले नव्हते. काही मुलं असं इकडं-तिकडं म्हणजे आता मोठ्या माणसांनी घेऊन फेकून दिलेले जे होते, आता लहान मुलं जे असतात पहिली दुसरी त्यांना काही घेणं देणं नसते. त्यांना मस्त वाह! वाह! छान रंगाचे आहेत म्हणून ते जवळ घेऊन बसतात आणि उगाच पोरासोबत खेळतात आणि खेळत, खेळत, खेळत दुसऱ्या सवयीकडे जातात. पण ती सवय न लागता त्याला शैक्षणिक सवय कशी लावावी हा प्रयत्न केला आणि खूप आजही माझ्या शाळेत कपाटावर तो गठ्ठा आहे. अधिकारी जरी आले, पाहतात एखाद्या वेळेस, परंतु बऱ्याच जणांना माहीत असल्यामुळे मला म्हणतही नाही काही. येस, माहिती आहे, त्यांना माहिती आहे, ही वस्तू ठेवली म्हणजे याचा शैक्षणिक वापर काय आहे, हे मुलं काय करतात हे त्यांना माहिती. हा विश्वास संपादन केला. पालकांनाही हा विश्वास आमच्यावर आहे. पत्ते कारण खेळल्यात. हा पत्ते खेळलेत. येस येस, विचार. रोहिणी आहे तर रोहिणी, दीपक, समर्थ, दोन्ही समर्थ, कारवाडीचे विद्यार्थी माहीत आम्ही खेळलेले हो सर, आम्ही खेळलेले पंचमीला सर. हो सर. पंचमी आता करण, आता पहा, करण आता याच्या ठिकाणी बोलतोय, तो पंचमीला खेळलेला म्हणतोय, म्हणजे 100% तो त्या मुलांच्या नादी लागून पत्ते खेळलेला आहे. बरोबर आहे करण? पैशाचे नाही सर, आम्ही घर पण तयार करता येत. हा येस, मी पण घर तयार केलं सर. असं ठेवून चोपडे राहतात. सगळे बोलल्यावर नाही जमणार ना. सगळे जर बोलले तर कुणाचा आवाज येणार आहे? मला करणचा आवाज ऐकायचा. कारण फक्त पंचमीचा उल्लेख केला त्यांना, म्हणून मुद्दा मी करणचा म्हणतो. सर आता ते पत्ते खेळून फेकून दिलेले असतात, त्याचा आपण घरी आणून त्याचे आकार
आकार वेगवेगळे पुढे आकार जाऊ करून त्याच्या काही पण त्यापासून व्हिडिओ आपण अंक असतात. सर मला अंकापासून सर मला कालचा अभ्यास दाखवायचा आहे. ओके ओके दाखवू का? माईक बंद कर. पुढे चालू आहे दुसरं आणखी. रोहिणी हॅलो. 1 मिनिट थांबा. अभिनव थोडं थांब. अभिनव तुझं माईक बंद ठेव बरं. थोडासा आवाज काहीतरी वेगळा येतो. हा रोहिणी तू रोहिणीचा सांग. चालू होता सर. डूम 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 डूम. सर मी कसे पत्ते खेळ एक- सांगू का? मी ते पत्त्याचा हो, हो. एक पत्ता घेतला सर पांडुभयापासून आणि त्या पांडुभयाला एक पत्ता भागला आणि त्या पत्त्याचा आकार एका कोऱ्या पानावर ते कोरं पान नसते का सर आपण ड्रॉइंग पेपर म्हणतो त्याला त्या पाना त्या पत्त्याचा ते व्हिडिओ आकार चालू केला. करून बोल ना. व्हिडिओ चालू करून बोल. चालेल. गोपालचं सरकार हा बोल. अरे सर मी पत्ते त्या पत्त्याचा आकार एका वहीवर कोऱ्या पानावर लिहून घेतला आणि त्याचा आकार कापत आणि त्याच्यावर ABCD ते लिहून सनी त्याचे वर्ड तयार केले सर शब्द. गुड. म्हणजे आपल्याला फक्त एकच माहित आहे की पत्ते म्हणजे वाईट. पण त्या पत्त्याकडे आपण एक शैक्षणिक साहित्य म्हणून जर तुम्ही पाहाल तर त्याच्यावर आपल्याला शिकण्यासारखं काय आहे याचा विचार करा. मी तुम्हाला पत्ते खेळणं याचा अर्थ मोठी माणसं जसं खेळतात तसं म्हणत नाही. मी त्याचाही शैक्षणिक वापर कसा करायचा हा आम्ही विद्यार्थ्यांना शिकवलाय. नंतर तशाच प्रकारचे आकार वहीचे पुठ्ठे वगैरे असतात त्याचा कट करून आपण त्यावर आता जसं रोहिणी सांगते ते कट केल्याच्या नंतर त्याच्यावर आम्ही साहित्य तयार केलं. हे शिकवलं. ते स्वतः आता मुलं स्वतः मनानं करतात. नाहीतर आर्यनला सुद्धा सुरुवातीला अरे बापरे पत्ते आणि आपल्याला एकच माहित आहे पत्ते म्हणजे बरबादी. एखाद्याची आबादी 100 जणांची बरबादी. अनेक घर उद्ध्वस्त या व्यसनाने होत. मग ती सवय सरांनी मुलांना सांगितली काय सर मला ना तसं गेलेलं नाही. हा अभिनव तुला बोला तुला काय दाखवायचं हो काय सर बोलायचं? दाखवायचं 2 आहे. मिनिटं आपण थांबूया. ओके आकाश कंदील आहे का? आकाश कंदील नाही सर. मी काल ना आकार तयार अच्छा, इकडे. आर्यन आकाश कंदील दाखवायलाय. 1 मिनिट थांबा. आर्यन काय ठीक आहे डिझाईन दाखवते. अच्छा गणित. ओके छान आकार खूप छान काढलेला आहे. चौरस आहे, त्रिकोण आहे. व्हेरी गुड. काटकोन अच्छा. कोणाचे प्रकार? येस लघुकोन. त्याला आपल्या भाषेमध्ये आपण गणिताच्या भाषेमध्ये आपण त्याला काबिल म्हणतो. काटकोन, विशाल कोन आणि सर ते लघुकोन. सर ते छान. मोजलेत पण. छान. वा. हा माप लिहिलेलं आहेस तू कॉर्नर मध्ये. आता फक्त त्याच्यामध्ये तुला नंतर मी बदल शिकवतोय. उद्याला आपण घेणार आहोत ती तासिका. आपल्याला कंपासचा वापर जे तुम्हाला म्हटलं होतं मी तर ते आपण उद्याला शक्यतो उद्याला सर हे घेऊया. कंपासच्या वापराने कंपासचा उपयोग करूनच केलेला आहे. अच्छा म्हणजे तू कंपासच्या ह्याच्यामध्ये ते चॉप मारून हा. केलेत का? वाव ते तर 8वी ते हे 10वी ला बघा आहे. सर. हे जे आहे आता त्यांना अभिनव जो दाखवतो येस दिसलेले आहेत. आता ना ते बारीक सुरुवातीला ओळखता आले नाही. छान बघा कंपाससाठी आपण विषय काढला होता. तर ज्या ठिकाणी आपल्याकडे एका कंपासमध्ये त्या कंपासच्या साहित्यामध्ये एकीकडे पेन्सिल बसते आणि एकीकडे लोखंडी टोक असतं. तर समजा मला अगोदर 7 सेंटीमीटरची रेषा घ्यायची तर सुरुवातीला मी 7 सेंटीमीटरची रेषा घेईल स्केलच्या मदतीने. रेषा, रेषाखंड, किरण हे सगळे शब्द तुम्हाला पुन्हा एकदा घेतो मी नंतर. आणि या टोकावरून मला जर समजा ही बाजू 8 सेंटीमीटर 7च घ्यायची तर मी इकडे 7 घेतो म्हटलं तर इकडून 7 स्केलनं बसत नाही. म्हणून मला काय करावं लागतं 7 सेंटीमीटर अंतर याच्यात घ्यायचं आणि असा एक चॉप मारायचा. इकडून ठेवायचं, इकडून एक चॉप मारायचा. हा एक केंद्रबिंदू म्हणजे इथं छेदनबिंदू तयार होतो. तो मला जोडायचा. हा वापर त्या कंपासचा आहे आणि न चुकता हे माप आपलं
दिलेल्या मापाइतकं सर ते चॉक खूप कसा छान. मारायचा? सांगतोय ते शिकवणार आहे मी तुम्हाला. पण त्यासाठी तुमच्याकडे 3 साहित्य पाहिजे. तुम्हाला अगोदर सांगितलं स्केल, कोनमापक सर आणि माझ्याकडे आता कंपासच आहे. कंपास. सर माझ्याकडे पण आहे सर. तुझ्याकडे आहे, बाकीच्यांकडे नसेल. ज्यांच्याकडे नाही त्यांच्यासाठी सूचना सर मी आहे. काढून दाखवू त्यांचं का? स्वागत. परवाला मात्र घेणार आहोत. खूप छान अभिनव, खूप छान. नाही आता कंपासचा आपण वापर करणार आहोत उद्याला. उद्या प्रत्यक्ष पहिली कृती तुझी असेल. ओके? चालेल. ठीक आहे? खूप छान. आपण स्वतःहून अभ्यासाला सुरुवात करा. तरच जेव्हा स्वतः सुरुवात करतो ना त्याची मजा वेगळी. समजा तुम्हाला अधिकाऱ्याने म्हणले असते, "नाही सर, तुम्हाला रोजच्या रोज सकाळी 7:30 ते 8:30 1 घंटा शिकवावंच लागेल." मला मजा आली नसती. काय साहेबांनी सांगितले उगाच रोजच्या रोज जबरदस्ती करायचंय. मला मजा आली. पण आपण स्वतः ठरवलंय आणि तुम्ही स्वतः ठरवलंय. तुम्हाला जर समजा सर म्हणले असते, "नाही, नाही, तुम्हाला करायचं ते सकाळी जावंच लागतं." ते जबरदस्तीच मजा आली नसती. इथं आपण स्वयंप्रेरणा आहोत म्हणून त्याचा आनंद आहे. आणि म्हणून आपल्याला करावं वाटतं. त्याच्याही पुढे आणखी काही आहे का हे आपण पाहतो. यामागचं कारणच ते आहे. ओके. खूप छान. फक्त आता त्या ठिकाणी काही 1, 2, 3 चुका मांडण्यापेक्षा त्याच्यात आणखी काय बदल करावा लागतो, तो प्रत्यक्ष मी तुला सांगतो नंतर. आता आपण कोन काढलेला आहे. आता हा जो कोन काढलेला आहे, हा मोजून मापानं काढलेला आहे. चालेल, हरकत नाही. पण जेव्हा आपण लघुकोन, विशाल कोन, काटकोन काढतो, तेव्हा त्याच्या दिशा ही किरण असले पाहिजे. त्याने बंद आकृती नाही. म्हणजे ही अशीच इकडे वाढत जाणार आणि ही अशीच सरळ इकडे वाढत जाणार. पण इथं हा जो तयार झालेला कोन आहे, हा मात्र बदलणार नाही. घराचा कोपरा आहे, भिंत आहे. एका कोपरा तिथं तयार झाला. मग भिंत दोन्हीकडे तुम्ही किती वाढवा, त्याला काहीच घेणं नाही. छोटी संडास बाथरूमची भिंत काढा किंवा वॉल कंपाऊंडची काढा. पण कॉर्नर मात्र तोच राहणार. म्हणून याला बंद नाही करता येणार. एक बंद कुठं करतो? जेव्हा ती आकृती बंद असते. मग त्याला रेषा म्हणायचंय, किरण म्हणायचंय, रेषाखंड म्हणायचंय, बिंदू म्हणायचंय, काय म्हणायचंय? उद्याच्या तासिकेमध्ये आपण नक्की घेऊ. फार सोपं आहे. आकृत्याच्या माध्यमातून तर फार सोपं. एकदा तुम्हाला जर आकृत्याची सवय लागली ना, मी तर म्हणतो तुम्ही 10वीतले पुस्तकातले काही उदाहरणं पाहिले, भूमितीमधले. "अरे सर हे तर मला जमतंय की." असं म्हणाल तुम्ही. तर मला याच्यातलं बरंच माहिती आहे. ते तुम्ही सांगा आणि तुमच्याकडून मी करून घेईन. आपण लहान वर्गाचे असलो तरी मोठ्या वर्गाचा नक्कीच आपण तिथं असलेला अभ्यास. कारण हेच तर पाया आहे. 5वी 6वी ला जर जमलं, तर तुम्हाला मोठ्या वर्गाला अवघड जात नाही. ठीक आहे? आपण या ठिकाणी थांबूयात आणि पुन्हा एक सांगणं, तुम्हाला असं मीटिंग आहे आमच्या सगळ्यांसाठी. स्वाध्याय नावाचं आपल्या ग्रुपवर टाकलेलं आहे. त्या स्वाध्याय नावाचा जो WhatsApp ग्रुप आहे, त्या WhatsApp ग्रुपची लिंक मी तुम्हाला पाठवलेली आहे. ती आहे महाराष्ट्र शासनाची. महाराष्ट्र शासनातर्फे एक ग्रुप चालवला आहे, जो तुमच्या वर्गापुरता मर्यादित आहे. दररोज त्या ठिकाणी अभ्यास येतो आणि दर आठवड्याला चाचणी होते आणि महाराष्ट्रामधल्या वेगवेगळ्या जिल्ह्याची माहिती दर रविवारी प्रसिद्ध होते. किती मुलं जॉईन सर. झाले, किती मुलांनी अभ्यास केला, जस्ट वेट. किती मुलांनी अभ्यास केला, त्या चाचणीमध्ये मुलांना किती गुण पडले, हे शासन सगळ्यांना दाखवत असतं. तर कालच्या रिपोर्टमध्ये नांदेड जिल्ह्यातून अर्धापूर तालुक्यातून 55 मुलं, अर्धापूर तालुक्यातून 1ली ते 12वी 55 मुलांनी त्या WhatsApp ग्रुपला जॉईन झालेले आहेत. 55 विद्यार्थी आणि त्यापैकी 45 विद्यार्थ्यांनी अभ्यास केला. पहा, इतकं मोठं फुकटचं साहित्य 1ली पासूनच्या मुलांसाठी उपलब्ध करत. आणि एक मेसेज दुसरा असा आहे, की 1ली ते 4थीचं जर तुम्हाला पेन ड्राईव्ह पाहिजे असेल, तर ते ₹1,500 आहे. तिकडं लोकं जास्त वळले. ₹1,500 पेन ड्राईव्ह भेटायले. 4थी पर्यंतचा अभ्यास. 1ली ते 4थीचा अभ्यास ₹1,500 भेटतो. ते पेन ड्राईव्ह खरेदी करणाऱ्यांची संख्या जास्त आहे. आणि इथं फुकट रोजच्या रोज तुमच्यापर्यंत यायली तिथं संख्या कमी. म्हणजे दुर्दैवाची गोष्ट आहे. इतकं अतिशय महत्वाचं तुम्हाला फुकट मिळतंय, तिथं आपण जॉईन नाही झालो. पण आपल्या मुलांशी गप्पामध्ये एक ना एक विद्यार्थी त्या ग्रुपला जॉईन व्हा. आमचं नाही होणार काही फायदा, पण भलं तुमचं होईल. राज्य स्तरावरचं जे आहे ते तुम्हाला मिळेल. तुम्हाला चाचणी तुम्हाला दर शनिवारी फुकटची चाचणी तिथे मिळेल. जो अभ्यास झालाय त्याच्यावर मला काय करायचं आपोआप तुम्हाला मिळेल आणि ते शासनापर्यंत आपोआप जाईल. कोणता विद्यार्थी करतोय? बाकीचं सूचना वर्गात फक्त 5 विद्यार्थी पाहिजे.
मी तुम्हाला सगळ्यालाच म्हणतो काही बंधन नाही. जे काय हँग होईल जिने तुझं नाव आहे त्याच्याला जॉईन व्हा आणि तू प्रयत्न कर. खूप छान जमेल. खूप छान कॅरेक्टर त्याच्यामध्ये आहे. येस अभिनव पाहिलेला आहे. हा येस तू बदल Sir. केलायस आता. हा हो हो येस आता बरोबर आहे. पुस्तकात जरी तू पाहिलं तर तुला अशाच आकृत्या पाहायला मिळते. जेव्हा एका बिंदूतून हा बाहेर निघालेला जो किरण आहे हा बिंदू म्हणजे सूर्य. सूर्यप्रकाश जो निघतो तो सूर्यापासून निघाला तो जमिनीवर जिथं थांबेल कुठपर्यंत जातोय तो छतापर्यंत येऊन थांबला. छताला एखादं छिद्र असेल त्याच्या छिद्रातून तो खाली फरशीवर येऊन पडतो. म्हणजे तो सरळ निघून जातो जिथं जागा आहे म्हणून त्याला आपल्याला बाणाचा टोक द्यावंच लागतं. म्हणून इथं किरणला बाणाचा टोक येतो. जर रेषाखंड असेल तसं की इथं वाढू शकत नाही. आता मी जर म्हणलं नाही मला पुढे वाढवतो तसा काही अर्थच नाही देता येत. म्हणून इथं बंदच करावं लागतं. ओके व्हेरी गुड छान आहे. याच पद्धतीने चला. समर्थ जगबुंडे सुद्धा काही शब्द लेखन केलेलं आहे. व्हेरी गुड. नक्कीच प्रयत्न करा. यश तुमचंच आहे. प्रयत्न करणं काम आपलं आहे. आणि प्रयत्नामध्ये सातत्य ठेवणं. नुसतं प्रयत्न केला, आज केला, शब्द सांगितले, आज केले, बस उद्याचं उद्या बघून घेऊ. आणि आजच्या दिवसावर चादर पांघरून टाकली. तेही नाही जमणार. त्याच्यात सातत्य ठेवायचं. काल काय झालं होतं? त्याच्या आधी थोडंसं याच्याबद्दल काय झालं होतं? आणखी मला त्याच्यामध्ये पुढे काय करता येईल? एका दिवशी एक खेळ घेतला, कबड्डी खेळली. आणि नंतर एखाद्या वर्षाच्या नंतरच आपण खेळतो म्हटलं, नाही जमणार. आपले हातपाय नाही चालणार. सगळं मोडून घेऊ. जर सातत्य असेल तर मात्र नक्कीच. पोहणं. प्रत्येक कला कोणती असू द्या. लिहिण्याची असू द्या, वाचण्याची असू द्या, बोलण्याची असू द्या, सगळ्यांसाठी तोच नियम आहे. सातत्य ठेवा. यश तुम्हाला मिळेल. ठीक आहे? आता थांबूया. थांबूया म्हणत 15 मिनिट झाले. ओके. बाय.